मला 7वीलाच क्लिअर झालं की मनी इज इम्पॉर्टंट. पैसे खूप मध्ये पैसे कमवायला पाहिजे. मुझे सिर्फ प्रॉफिट में इंटरेस्ट है. नोट का मालिक बनने के लिए उसे कमाना पड़ता है. 7वीला होतो मी तेव्हापासून पेपर टाकायचं काम, दूध टाकायचं काम, घरोघरी जाऊन मी फुलांचं काम करायचो. फर्स्ट डिपॉझिट मी 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले अकाउंट वॉश. म्हणजे लॉस झाला. मार्केट क्रैश हो गया, मार्केट क्रैश हो गया, मार्केट क्रैश हो गया. तुमचा आतापर्यंतचा हायेस्ट प्रॉफिट आणि हायेस्ट लॉस काय होता? हायेस्ट प्रॉफिट एका ट्रेडमध्ये आणि हायेस्ट लॉस. हार और जीत में एक ही फर्क होता है, भूख. ते एक सेंटेन्स आहे, मनी मेकिंग इज सिम्पल प्रोसेस बट नॉट इझी. तर दुनियामध्ये सगळ्यात बेस्ट ट्रेडर्स कुठे आहेत? सिंगापूर आला, मलेशिया आला, दुबई आला, US आला. ट्रेडिंगमध्ये तुमचं स्ट्रगल तोपर्यंतच आहे जोपर्यंत एज येणार नाही. ज्या दिवशी एज आलंय समजून घ्या देवाने तुम्हाला वरदान दिलंय. ट्रेडिंग हे एक सट्टा आहे किंवा जुवा आहे. विसरून जावा. जर जमत नसेल तर आताच ट्रेडिंग बंद करा. ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा, हे खूप महत्वाचं सांगतोय, ज्याला समजला त्याला हिट झाला. जसं मी बोलत असतो, मी एका ट्रेडमध्ये फंडामेंटल्स मध्ये ट्रम्प बद्दल मला स्टुडंट्स बोलतात, ट्रम्पची लायकी काय? तो खाऊन कोण एक स्टॉप लॉस लावेल माझं? त्याच्यापेक्षा त्याची लायकी काय? ट्रेडिंगमध्ये सजेशन आहे की जे लॉसेस होतात, लॉसेस झाले तर रिकवर होऊ शकतात, लेकिन इसमें बहुत रिस्क है. रिस्क है तो रिस्क है. तर बट कॉन्फिडन्स जर लूज झाला तर तुम्ही कधीच वरती उठू नाही शकत. जेवढं तुमचं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आहे तेवढं तुम्ही ग्रो होणार. ठीक आहे. याच्यामध्ये लोक बेसिकली खूप बिगिनर्स खूप मिस्टेक करतात की इथं बाय कर, इथं सेल कर, इथं स्टॉप लॉस ठेव. तुम्ही हे शिका. पुढच्या 3 महिन्यात ना तुमचं ट्रेडिंग जर्नी ना 2x बेटर होईल. फॉरेक्स मार्केट इलिगल आहे की लिगल? आता काही लोक मला प्रश्न विचारतात, सर इंडियन मार्केट बेस्ट आहे की क्रिप्टो बेस्ट आहे की फॉरेक्स बेस्ट आहे? मी म्हणतो कुठल्याही अल्गो एआयच्या ट्रॅपमध्ये नका फसू. मी माझ्या लाईफमध्ये पण फसलोय. जो व्यक्ती तुम्हाला शॉर्टकट सांगताय प्लीज त्या मेंटॉरकडनं त्या ट्रेडरपासून लांब राहा. कॅन्डल ग्रीन बनलं तर बाय करायचं, कॅन्डल रेड बनलं तर सेल करायचं. चार्टला बघितलं चार्ट स्वतःहून बोल सांगतो, अविनाश मी खाली जाईल की वर जाईल, मी सेल साईडला जाईल की बाय साईडला जाईल. जे माझे स्ट्रॅटेजीज आहेत ते पूर्ण यूट्यूबवरती नाही आहे. पूर्ण यूट्यूबवरती. आज यूट्यूबवरती असं एकही टॉपिक नाही ज्याचा व्हिडिओ नाही आहे. मी चॅलेंज करतो. ट्रेडिंगमध्ये पैसे कमवायचे की कमवायचे हे आज आपण डिसाईड करणार आहोत. नमस्कार, मी श्वेता. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा पॉडकास्ट हा नॉर्मल नाहीये. यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. मग ती ट्रेडिंग विषयी असो, ट्रेडिंगचे बेसिक्स असो की ॲडव्हान्स असो, या सर्व गोष्टींबद्दल, ट्रेडिंग करण्याचं प्रॉपर टायमिंग, त्याची स्ट्रॅटेजी, त्याचा रोड मॅप, स्टॉप लॉस म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावं, मग ते स्टॉक मार्केट असो किंवा मग करन्सी असो किंवा फॉरेक्स असो. आणि जर तुम्ही बिगनर्स असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण तुमचा लॉस कसा तुम्ही हँडल केला पाहिजे, तुमचं जे मेंटल ब्रेकडाऊन होतं ते तुम्ही कसं हँडल केलं पाहिजे, तुम्ही कोणत्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. जर तुम्ही एक ॲस्पायरिंग ट्रेडर असाल किंवा तुम्हाला ट्रेडिंगमध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी बेस्ट असेल. कारण आज आपल्यासोबत आहेत ट्रेडर अविनाश सर, फाउंडर ऑफ ऑर्बिट ट्रेड अकॅडमी. नमस्कार अविनाश सर. नमस्कार श्वेताजी. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. तर मी फर्स्ट क्वेश्चन असा विचारेल की लोकांना असं वाटतं की ट्रेडिंग हा खूप इझी नाही का टॉपिक आहे, पण हे किती % राईट आहे, किती % रॉंग आहे? 100% रॉंग आहे. ट्रेडिंग अजिबात इझी नाही आहे. आणि ह्याला मी कम्पेअर UPSC MPSC ला करेल. जेवढं चॅलेंजिंग UPSCचे एक्झाम्स आहेत त्याच्यापेक्षाही टफ ट्रेडिंग आहे. खूप लोकांना वाटतं की इझी आहे, क्विक मनी आहे. क्विक मनी चक्करमध्ये आजकाल खूप लोक ट्रेडिंग मध्ये येत आहेत. पहिली गोष्ट क्विक मनी नाहीये. पहिली गोष्ट ट्रेडिंग सोपं नाहीये. ते एक सेंटेन्स आहे, मनी मेकिंग इज सिम्पल प्रोसेस बट नॉट इझी. ट्रेडिंग वाटतंय सिम्पल आहे बट इझी नाहीये. खूप चॅलेंजिंग आहे, टफ आहे. एक प्रकारचं एक प्रोफेशन आहे, याला तुम्हाला रिस्पेक्ट करावं लागेल. याची तुम्हाला पूर्ण रोडमॅप असणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे रोडमॅप आहे, चांगला मेंटॉर आहे तर बेस्ट होईल. सो इट इज हार्डर दॅन UPSC MPSC. ऑफकोर्स. मग बिगिनर्सला तुम्ही काय सांगाल, त्यांचा माइंडसेट कसा असला पाहिजे, त्यांची सायकोलॉजी कशी असली पाहिजे स्टार्ट करताना? पहिलं सांगाल बिगिनरसाठी ना, पहिले तुम्ही रोडमॅप बनवा.
कुठल्याही गोष्टीचं मला काही करायचं असेल तर पहिला प्लॅनिंग असतं. लोक प्लॅनिंगच नाही करत, डायरेक्टली फील्डमध्ये उतरतात. मला ट्रेडर बनायचं आहे. मी माझ्या करिअरमध्ये काय केलंय, काही लोकांना खूप ट्रस्ट नाही वाटणार. मी ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करत असताना मी माझ्या इथे घरच्या इथलं ना एक ॲस्ट्रॉलॉजीला विचारलंय, भाई मी एक चांगलं बिझनेसमध्ये आता उतरतोय. डेट होतं 15 ऑगस्ट 2022 आणि नेमकं मुहूर्त 12च्या नंतर निघाला. मग मी तेव्हा प्लॅनिंग केलं होता. युट्यूबवरती बेसिक शिकण्यापासून स्टार्ट केले, बेसिक व्हिडिओज. आज युट्यूबवरती भरपूर नॉलेज आहे, अफाट लेवलला नॉलेज आहे. बेसिक्स तिथून शिकलोय. मग तिथून एक अंदाज आला की यार ट्रेडर बनण्याचं काय प्रोसेस असतात. मोठे मोठे ट्रेडर्स आहेत, त्यांचं काय व्हिडिओज बघितलेत. मग तिथून एक अंदाज आलाय, एक रोडमॅप आला, एक प्लॅनिंग समजते. आज मला कुठलीही गोष्टी करायचं म्हटलं तर प्लॅनिंग लागतंय. आज मला घर जरी बांधायचं असलं, अगोदर आर्किटेक्चर काय करतं, आर्किटेक्ट प्लॅनिंग करतो की मी घर कसं बांधलं पाहिजे. सिमिलरली मला ट्रेडर बनायचं आहे तर ट्रेडरसाठी एक रोडमॅप आहे. तुम्ही त्या रोडमॅपला फॉलो केलं पाहिजे. पहिले बेसिक शिका, 3 महिने बेसिक शिकण्यात जाईल, मार्केटला समजण्यासाठी जाईल. पुढचे 3 महिने पेपर ट्रेडिंग करा, डेमो प्रॅक्टिस करा. मग 3-6 महिन्यानंतर तुम्हाला एक एक्सपिरियन्स येतं. दुनियातल्या कुठल्याही व्यक्तीचा नका आहे, मनाचा आहे का डोक्याचा आहे का, तो सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे तुमचा. अनुभव सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे, एक्सपिरियन्स. या 6 महिने तुम्हाला आयडिया येऊन जातं की मला पुढचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, रोडमॅप काय असलं पाहिजे. मग तेव्हा तुम्ही रिअल मनी इनपुट करा, मग तेव्हा प्रॅक्टिसकडे जावा. सजेशन आहे की तुम्ही बिगिनर्स ना हर दुसऱ्या दिवशी ना प्रत्येक वेगवेगळ्या मेंटॉरला चेंज करत असतात. आज हे ट्रेडर आवडला, उद्या तो ट्रेडर दिसणार, अरे हा याचं लाईफस्टाईल भारी, हा याचे अचिव्हमेंट्स खूप आहेत. मला काय गरजेचं आहे, मला कोण फुलफिल करतोय माझे नीड्स, त्याच्याकडे तुम्ही प्रेफरन्स द्या. आणि मला काय गरजेचं आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि रोडमॅप बनवून आजकाल एवढे टूल्स आहेत. ChatGPT टाका ना ChatGPTला, भाई मला ट्रेडर बनायचं, आज माझा फर्स्ट डे, मला पुढचा 1 वर्षाचा प्लॅन द्या, मी 1 वर्षात कसं ट्रेडर बनू शकतो. ते तुम्हाला पूर्ण रोडमॅप देईल, त्या रोडमॅपवरून तुम्ही ट्रेडर बनू शकता. लोक प्लॅनिंग नाही करत, डायरेक्ट फील्डवरती उतरलं तर मारच खाणार. जेव्हा मार्केटमध्ये लोकांसोबत होतो, काही लोकांना तर मी असं बघितलंय, डायरेक्ट इकडे तिकडे बघितलेत, डायरेक्ट 1 लाख 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, 2 दिवसात 1 लाख 2 लाख केलेत. काही लोकांनी 0 पण केलेले आहेत, आयडियाच नाही. इनफॅक्ट आज मी एका व्यक्तीचे अकाउंट बघितलंय, लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलाय. त्याला मार्केटचं काहीच आयडिया नाहीये, 0 नॉलेज. त्याला अकाउंट लॉग इन कसं करता आहे, अकाउंट लॉग इन कसं करायचं हे सुद्धा माहित नाहीये. तो ट्रेडिंग केलाय. काय झालं अल्टिमेटली रिझल्ट निगेटिव्ह आहे. आणि क्वांटिटी काय घेतलंय, 1 लाख रुपयाच्या वरती गोल्ड वरती त्यांनी ट्रेडिंग केलंय. अर्धा स्टँडर्ड लॉटने ट्रेड केलंय. मी म्हणलं बाई हे $50,000 वरती मी ट्रेड करतो अर्ध्या स्टँडर्ड लॉटनी, तू हे 1,000 रुपयेच कसं काय केलास. सजेशन आहे की प्लॅनिंग असणं महत्वाचं आहे. हे तर प्लॅनिंगसाठी तुम्हाला मेंटरची गरज आहे, नाहीतर तुमच्याकडे टूल्स आहेत, तुम्ही टूल्स थ्रू स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा आणि रोडमॅप प्लॅनिंग सोबत चाला. माझं सजेशन हेच आहे सगळ्यांना की प्लॅनिंग महत्वाचं आहे. आता तुम्ही मेंटॉरशिप बद्दल बोललात, मग ते जे पेड कोर्सेस आहेत ते कुठून घेतले पाहिजे, लाईक कोणते घेतले पाहिजे. SMC आहे, ICT आहे, SNR आहे, इलोइट वेव्ह आहे, EMA आहे, यामधला कोणता बेस्ट असेल. नंबर ऑफ कोर्सेस आहेत, नो डाऊट. मी माझा एक्सपिरियन्स सांगेल इथे. मी जर्नी स्टार्ट केली ती 15 ऑगस्ट 2022, जो मी मगाशी पण डेट सांगितलं. तरी बेसिक्स मी युट्यूबवरून शिकलो. ऑनेस्टली मी कोणाला पे नाही केला. सेकंड थोडंसं ब्रॉडर वे माझं विजन, तर मी इंडियामध्ये कोणाकडे शिकलोच नाही. मी सगळं एक्सपर्टीज गुगलच टाकलंय की जर मला ट्रेडर बनायचं आहे तर दुनियामध्ये सगळ्यात बेस्ट ट्रेडर्स कुठे आहेत. सिंगापूर आला, मलेशिया आला, दुबई आला, US आला. त्याच्यामध्ये मी शॉर्टलिस्ट केलंय कुठं स्वस्त मध्ये भेटेल. प्रॉब्लेम पैशांचा होता, मग स्वस्त मध्ये शिकण्यासाठी मी एक मलेशियाचा ट्रेडर पकडलाय. तिथे SMC शिकलोय, थोडे दिवस ट्रेड केला. शिकल्यानंतर 1 महिना मला प्रॉफिट झाला. आणिच लग्न त्याच्यानंतर मला समजतच नव्हतं, मी कन्फ्युजन होत होतो, कुठेतरी मिस करत होतो. याच्यामध्ये मी दोष त्या ट्रेडरला कधी दिला नाही. त्याने त्याचं शिकवण्याचं काम त्यांनी केला, मी त्याला त्यासाठी एक अमाऊंट पे केलाय, दॅट्स इट. त्याच्यानंतर ना मी कुठेतरी कमी पडत होतो. जसं एका क्लासमध्ये एक शिक्षक 50 स्टुडंट्सला शिकवत असतात, बट टॉपर किती लोक बनतात, 2-3 लोकच. पण याच्यामध्ये दोष त्या शिक्षकाचा नाहीये. सिमिलरली मी ज्या ट्रेडरकडनं शिकलोय, मी SMC मध्ये फेल आहे, मी SMC मध्ये पैसे नाही कमवले. याचा दोष मी स्वतःला देईल.
मी नाही त्या ट्रेडरला नाही देणार की बाई तू मला चांगला गाईड नाही केला. त्याने त्याचा 100% दिला, मी कुठेतरी कमी पडलो, मी कुठेतरी मनी लूज केलेत, मी त्याच्यात अनसक्सेसफुल झालो. मग त्याच्यानंतर मला समजलं की अरे ICT पण असतंय, इलिट फी पण असतंय. मी माझ्या जर्नीमध्ये ना माझे लॉसेस कमी आहेत, जेवढे माझे लॉसेस आहे ना त्याच्यापेक्षा 2 पट ना एज्युकेशनसाठी इन्व्हेस्ट केलंय मी. मलेशिया झाला, सिंगापूर झाला, दुबई झालं आणि फायनल सगळ्यात हायेस्ट म्हणजे एकदम जास्त पैसे गेलेत माझे मेंटरशिपसाठी. US मधले एक ट्रेडर आहे, मी त्याच्याकडे मेंटरशिप घेतली. हे का घेतलंय, मी एक एक कोर्स करत राहिलोय, ठीक आहे. मला रिझल्ट जे पाहिजे होते ते रिझल्ट भेटत नव्हते. ट्रेडिंगमध्ये पण जर तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट बनायचं असेल, टेक्निकल ट्रेडर बनायचं असेल, तर तुम्हाला टेक्निकल बाबतीत सगळ्या सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू असणं महत्वाचं आहे. ते सगळ्यांचा आयडिया आल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतं की मला कुठला कम्फर्टेबल आहे, कुठला मेथड कम्फर्टेबल आहे, मी कुठल्या मेथड्समध्ये ट्रेड करू शकतो. हे तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉल घ्या, मूव ऑन व्हा. हे इम्पॉर्टंट आहे. याच्याने तुम्ही तुमचं ट्रेडिंग जर्नी स्मूथली जाऊ शकता. जे आता स्टार्ट करत आहेत ट्रेडिंग, ते सगळ्यात जास्त कोणत्या मिस्टेक्स करतात, लाईक मोस्ट ऑफ द टाइम? पहिली मिस्टेक लोकल लर्निंगच नाही करत. शिकण्याचं माइंडसेटच नाहीये. जर तुमच्याकडे शिकण्याचं माइंडसेटच नाहीये, तुम्ही ऑलवेज डिपेंडेबल राहणार, इंडिपेंडेंट नाही बनणार. इंडिपेंडेंट बनण्यासाठी तुम्हाला शिकावंच लागणार. दुसरं, नंबर ऑफ लोकांना फॉलो नका करू. पहिली गोष्ट, इन्स्टाला ना कुठल्याही ट्रेडरला फॉलो नका करू. जो तुम्हाला आत्ता एक मी काय केलं माहितीये का, मी पण इंस्टाग्राम वापरतो. मी पण माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये मला 1 करोड प्रॉफिट, 50 लाख प्रॉफिट एका ट्रेडमध्ये 10 लाख प्रॉफिट असे दिसायचे. बट त्याची मला गरज आहे का? त्या मेंटरशिपची गरज आहे का? मला आत्ता फक्त 10,000, 20,000, 50,000, लाख रुपये प्रॉफिट जो काढतोय, त्याचा मी मेंटरशिप जर मला मिळाला, त्याच्याकडे मला स्किल भेटला सफिशियंट आहे, मी एक स्टेप पुढे जाऊ शकतो. प्रत्येक लेवलला ट्रेडिंगमध्ये तुम्हाला चॅलेंज राहणार, सायकोलॉजी चॅलेंज राहतं. पहिले चॅलेंज राहील टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी. एकदा टेक्निकल नॉलेज आला, त्याच्यानंतर चॅलेंज काय राहील की जे मी शिकलोय ते अलाइन कसं करू. ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा, तुम्ही स्किल तर शिकता, हे खूप महत्वाचं सांगतोय. ज्याला समजला त्याला हिट झाला. मी स्किल अक्वायर केला, पे केला, स्किल शिकून घेतला. स्किल आल्यानंतर त्याला अलाइन करणं, की ट्रेडिंगमध्ये कसं अलाइन केलं पाहिजे. फर्स्ट मी चार्ट, माझ्याकडे जर चार्ट आहे, क्लिअर चार्ट आहे, मी फर्स्ट कुठला टाइम फ्रेम बघितला पाहिजे. जर मी डेली बघत असेल, डेलीमध्ये मी काय शोधलं पाहिजे जे माझ्या कामाचं आहे. 4 आवर्समध्ये येतोय, 1 आवरमध्ये येतोय, छोट्या टाइम फ्रेम मध्ये येतोय, तिथं मला काय गरजेचं आहे. अलाइन सिक्वेन्स वाईज, जसे पत्त्यांवरती असतंय, पहिला किंग क्वीन, पत्त्यांचा सिक्वेन्स आहे ना. सिमिलरली ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सिक्वेन्स हा खूप खूप महत्वाचा आहे. याला म्हणतात हेज. हेज येण्यासाठी आयुष्यातले 2 वर्ष घालावंच लागणार. हे तुम्हाला द्यावंच लागणार. तर हे माइंडसेट ठेवा की 2 वर्ष लागतात मिनिमम. म्हणजे प्रॉपर ट्रेडिंग शिकण्यासाठी 2 वर्ष मिनिमम. ओके, मला 3 वर्ष लागले. तुम्हाला? ओके. आणि हे नंबर ऑफ कोर्सेस करून, नंबर ऑफ म्हणजे बेस्ट ट्रेडर कडनं बेस्ट अमाऊंट पे करून, बेस्ट मेंटरशिप घेऊन मला 3 वर्ष लागले एज येण्यासाठी. एज मीन्स काय असतं मी थोडंसं ब्रीफिंग मध्ये सांगतो. जेव्हा मी, प्रत्येक व्यक्ती गाडी शिकत असतो, 2 व्हीलर, जर सगळ्यांनाच 2 व्हीलर येत आहे आताच्या काळात. 2 व्हीलर शिकत असताना ना तो कॉन्फिडन्स कमी असते, त्याला कन्फ्यूज होतो. मी पहिला क्लच प्रेस केला पाहिजे की गिअर टाकू का एक्सलेटर ओढू, फर्स्ट गिअरला कन्फ्यूज होतो माणूस. एक लेवल येते जेव्हा आपण प्रॅक्टिस करत होतो, 1 महिन्यात 2 महिन्यानंतर ना. आता मला तुम्ही सांगा, गाडी तुम्ही चालवताय की तुमचं माइंड चालवतंय? सबकॉन्शियसली. एक्झॅक्टली, सबकॉन्शियसली होतो. गिअर टाकणं पण ऑटोमॅटिकली होतं. मी गाडी चालवताना 100 ठिकाणी इकडे तिकडे बघल, बट माझं डोकं बरोबर गाडी चालवतं. पण गरज नाही. एक्झॅक्टली. हे कधी होणार? जेव्हा तुम्ही एक एज भेटेल. एज कधी भेटणार? नॉलेज नाही भेटणार. नॉलेज कधी भेटणार? म्हणजे फर्स्ट नॉलेज येईल, प्रॅक्टिस होईल, मग एज भेटणार. ट्रेडिंग मध्ये तुमचं स्ट्रगल तोपर्यंतच आहे जोपर्यंत एज येणार नाही. ज्या दिवशी एज आलंय, समजून घ्या देवाने तुम्हाला वरदान दिलंय. आणि देवाकडनं वरदान घ्यायचं जरी म्हणलं ना, अगोदर आपण स्टोरीज मध्ये ऐकायचो की तपावं लागतं, इन नंबर ऑफ इयर्स मध्ये तपस्या करावं लागतं. सिमिलर ट्रेडिंग मध्ये तुम्हाला एज पाहिजे, ट्रेडिंगचं वरदान पाहिजे,
2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला तपावाच लागणार. नो ऑप्शन, नो शॉर्टकट. जो व्यक्ती तुम्हाला शॉर्टकट सांगताय प्लीज त्या मेंटॉरकडनं त्या ट्रेडर पासून लांब राहा. तो तुम्हाला मॅनिप्युलेशन करतोय, तो ट्रेडर नाहीये. आता आपण आजकाल टीनेजर्स बघतो की ते एज्युकेशनकडे न लक्ष देता जास्त ट्रेडिंगकडे लक्ष देत आहेत. लाईक दे आर अट्रॅक्टेड टू इझी मनी. ते हे किती बरोबर आहे? लाईक आपण एक बेसिक एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे का ट्रेडिंगसाठी? ऑफकोर्स आपण पॉडकास्टमध्ये हेच डिस्कशन करतोय की फर्स्ट ह्याच्यामध्ये बेसिक पहिले एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. आत्ताचे टीनेजर्स ना, मी टीनेजर्सला दोष देत नाही, त्यांच्या फिडिंगला दोष देतो. ठीक आहे, सोशल मीडिया फिडिंगच चुकीचं होतंय. मी आज बॅट पकडलोय, ठीक आहे, लगेच सोशल मीडियाला जसं जाईल ना, मी डायरेक्ट क्रिकेटरच बनणार. टॉप 10 मध्ये मी सिलेक्ट होणार इंडिया टीमसाठी. डायरेक्ट ते स्वप्न दाखवलं जातोय. बट त्यासाठी त्यांनी आयुष्यातले लहानपणापासून 10-10 वर्ष 8-8 वर्ष नेट प्रॅक्टिस करतात. स्ट्रगल कोणी बघतच नाही ना. आणि याच्यामध्ये टीनेजर्सला सजेशन दे की थोडंसं ब्रॉडर व्यू बघा, थोडंसं स्वतःचं डोकं चालवा. लगेच का मोटिवेट नका हो कुठल्याही ट्रेडरकडे बघून. तुम्हाला जे गरजेचं ते घ्या. जर मला ट्रेडर बनायचं आहे, माझं बॅकग्राऊंड मध्ये कोणी ट्रेडरच नाहीये, हा एक टीनेजरसाठी चॅलेंजिंग आहे. मला ट्रेडर बनायचं होतं, मी माझ्या फॅमिलीमध्ये बघितला, माझ्या फ्रेंड्समध्ये बघितलं, कोणी ट्रेडरच नाहीये. नवीन फील्ड आहे. मग मला इथं गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रोडमॅप सिम्पल. आज युपीएससी करायचं म्हणलं तर जसं मी युपीएससी साठी 12वी करा, डिग्री करा, मग त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. मग युपीएससी नंतर तिथं पण एज्युकेशन घ्या. तिथं तुम्हाला टीचर्स असतात की बाई हे एज्युकेशन घेतलं पाहिजे, हे नॉलेज अभ्यास केला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग ट्रेडिंग मध्ये कोण तुम्हाला सपोर्ट करेल? कोणीही असो आहे. मग तुम्ही त्यांच्याकडे रोडमॅप घ्या, प्लॅनिंग घ्या. टीनेजला फायनल सजेशन हेच आहे, बाई 6 महिन्यात 1 वर्षात होणारी गोष्ट नाहीये. 2 इयर्स लागतात आणि एवढे एफर्ट्स द्यावं लागणार, एवढं प्रॅक्टिस करावं लागणार. बॅक टेस्टिंग म्हणतात. जो शिकलोय तो प्रॅक्टिस. एमपीएससी युपीएससीला एक मी इंस्टाग्रामला हे वाचलंय की 8-12 तास अभ्यास करावा लागतो. खूप इझी हो. ट्रेडिंगला त्याच्यापेक्षा जास्त बॅक टेस्टिंग करावं लागतंय. मी रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत बॅक टेस्टिंग केलंय. मी तर विचार करायचो की आमच्या घरचे कधी सगळं झोपणार, मला बॅक टेस्टिंग करायला वेळ भेटेल. कारण मी जेव्हा ट्रेडिंग चालू केली होती फक्त रात्रीच मला वेळ भेटायचा बॅक टेस्टिंगला. 2-3 तास मी रात्रीचं बॅक टेस्टिंग करायचो. तर हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रॅक्टिस, एज्युकेशन, एक कन्सिस्टन्सी 1 वर्ष ठेवला तर तुम्हाला आयडिया येतं, स्वतःचं कॉमन सेन्स इम्प्लिमेंट होतं ट्रेडिंग बाबतीत. पर्सनली नका घेऊ, ट्रेडिंग बाबतीत. मग तुम्ही मूव्ह ऑन करू शकता. जसं पाहिजे तुम्ही तसं गाडी चालवू शकता, जसं पाहिजे तसं 6 मारू शकता. एकदा सगळं प्रॉब्लेम्स अल्टिमेटली एंड काय, तुम्हाला एज येऊस तर प्रॉब्लेम आहे. एकदा एज आला यार तुम्ही, मग वरदानच वरदान आहे. तुम्ही आता सपोर्ट बद्दल बोललात नाही का, फॅमिली सपोर्ट झाला, फ्रेंड्सचा झाला. तर बरेच जे फॅमिली मेंबर्स आहेत ते असं म्हणतात की ट्रेडिंग हे एक सट्टा आहे किंवा जुआ आहे, किंवा आपण नाही का रिलेटिव्ह झाले, फ्रेंड्स झाले, हे सुद्धा सांगतात. तुमचं काय मत आहे यावरती? ज्यांचं मत त्यांचं, सगळ्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा आहे. मी कोणाचा पॉईंट ऑफ व्ह्यू तो याच्यात ह्या काय म्हणतात, तुमच्यामध्ये लाईक फॅमिलीचा सपोर्ट होता का? लाईक बरेच ठिकाणी आपण बघतो की ट्रेडर्सला बिगिनिंग मध्ये सपोर्ट भेटतच नाही, फॅमिलीचा असो किंवा फ्रेंड्सचा असो. तर तुम्हाला भेटला होता का? मी ऑनेस्टली सांगेल, माझ्या मम्मीला पण ट्रेडिंग माहित नाही आता अजून सुद्धा. मी त्याला 2-4 वेळा समजून सांगितलं, ते 2-3 शिवाय समोरून देणार. ठीक आहे, मला तुझं काम नाही समजत, तिला आयडियाच नाही बिलकुल. आणि इनफॅक्ट मी माझ्या वाईफला पण सांगितलं 2-4 वेळा. ठीक आहे, त्याला थोडाफार आयडिया आली, हा अच्छा हे असं असं असतंय. कॅन्डल ग्रीन बनलं तर बाय करायचं, कॅन्डल रेड बनलं तर सेल करायचं. मी तिला म्हणलं ऑल द बेस्ट, मी तुला गाईड नाही करू शकत. म्हणजे आयडियाच नाही माझ्या फॅमिलीला. आणि माझी ट्रेडिंग जर्नी ना, माझ्या लग्नानंतर मी ट्रेडिंग जर्नी स्टार्ट केलं. लग्नाच्या अगोदर मला ट्रेडिंग बद्दल आयडिया नव्हता. आणि माझ्या लाईफमध्ये सगळ्यात सपोर्टिव्ह रोल माझ्या लहान भावाचा आहे. तो माझा बॅकअप आहे. तो नसेल तर मी झिरो आहे. तो जो मला सायकोलॉजिकली सपोर्ट, फिजिकली म्हणजे काय म्हणतात, फिजिकली, सायकोलॉजी, मेंटली, फायनान्शियली जेवढे काय सपोर्ट असतील, तो एक रोल आहे त्याचा. तो आहे म्हणूनच मी ट्रेडर बनलोय. नाहीतर माझे एफर्ट्स झिरो आहे. मी बॅट असेल तर दोपो आलाय. एका शब्द सांगायचं म्हणलं तर माझ्या भावाकडून खूप सपोर्ट आहे. प्रत्येकाला असं कोणी ना कोणी भेटलं पाहिजे, लाईक
ट्रेडिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी माझं एक फ्रेंडचं सांगेल. माझा एक फ्रेंड आहे, त्याचा पण खूप सपोर्ट आहे. ओके. मध्ये माझे लॉसेस झाले होते आणि मी त्याला आयडिया आहे यार याच्याकडे तर स्किल आहे, याचा इंटेलिजंट जर आहे. मग मी काय मार्केटमधून बॉरो केले पैसे, जसं ट्रेडिंग मध्ये बिगिनर्स करतात. अरे मला ट्रेडिंग आलं, मी आता 5%ने म्हणजे लोक उचलतात म्हणजे असंच घेतात 10-20 हजार रुपये लोकांकडे किचन मी केलेले आहेत. मग ते माझ्या अंगलट पडलं होता, लॉसेस झाले ते. लोकांना तर पैसे द्यायचे होते. माझा फ्रेंड म्हणला अविनाश तू ट्रेडिंग कडे लक्ष दे, तुझं काय खर्च आहे ना मला सांग. अमाऊंट ठीक आहे, नॉमिनी अमाऊंट होता तो एका ट्रान्झॅक्शन मध्ये सगळं क्लिअर केला. आणि ऑनेस्टली मी अजून सुद्धा त्याला ते पैसे दिलेले नाहीये. मी त्यांना म्हणलं मी ज्या दिवशी तुला पैसे दिले ना, तुझा उपकार माझ्यावर ना, ते एक उपकार आहे माझ्यावर. ते मला त्याला मला द्यायचंच नाही. मी त्याला तोंडावरती बोललो तू ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विचार, मी तुला देईल, पण ते पैसे नाही देणार. म्हणजे आयुष्यभर आपल्याला ग्रॅटिट्यूड राहणं इम्पॉर्टंट आहे. एक माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या एक फ्रेंडच्या बाबतीत. आता मी बोलते त्याला हिट होईल, मी नाव नाही सांगणार आता इथं. बट लाईफमध्ये देवाने 2 गोष्टी खूप चांगल्या गेलेत. एक भाऊ आणि एक माझा फ्रेंड सुप्रीम आहेत. माझ्या डिसिजनला कधी डाऊट नाही घेतलेत. मग त्यांनी माझ्यावर थोडंसं जे मी चुका केल्यात, जे टीनेजर्स करतात, बिगिनर्स करतात, मार्केटमधनं पैसे उचलणं, तर मी सजेशन दिले नाही गरज. पहिले स्किल डेव्हलप करा, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला पैसे कमवून देईल. तुम्ही आता एज्युकेशन बद्दल पण सांगितलं मागे, तर एज्युकेशन मध्ये फंडामेंटल कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की टेक्निकल मध्ये? मी तर ऑफकोर्स मी टेक्निकल ट्रेडर आहे. 2 प्रकारचे टेक्निकल ट्रेडर असतात. ट्रेडर्स 2 प्रकारचे असतात, एक टेक्निकल ट्रेडर, एक फंडामेंटल ट्रेडर्स. टेक्निकल ट्रेडर तो असतो जो ट्रेडिंग करत असतंय. फंडामेंटल ट्रेडर्स एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, हे कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत, इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी फंडामेंटल ट्रेडर्स कडे आहेत. आता जे सगळे टीनेजर्स आहेत ते टेक्निकल ट्रेडर्स आहेत, इन्क्लुडेड मी. टेक्निकल ट्रेडिंग सुप्रीम, जसं तुम्ही एक्सपर्ट आहे मी तेच बोलणार, पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी ते क्रॅक केलंय म्हणून मला तोच आवडतो. फंडामेंटल्स शिकणे इम्पॉर्टंट आहे, बट तेवढंच जसं काय म्हणतात जेवणमध्ये जेवढं मीठाचं गरज आहे ना, तेवढंच फंडामेंटलचं गरज आहे. ते मीठाचा शोध नाही लावायचा. वाटलं कधी कधी वरनं मीठ काढून गाडी चालतोय की बस सफिशियंट आहे, पण तुम्हाला टेक्निकल मध्ये सुप्रीम असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला टेक्निकलचं टेक्निकल बेसिकली काय, एक प्रकारचं तो एक लहान बाळ आहे जे कॅन्डलस्टिक रेड अँड ब्लू, जसं ते एक प्रकारचं लहान बाळ आहे, आत्ता जन्म घेतलेला आहे. ते तुमच्याशी बोलत नाहीत, बट तुम्हाला आयडिया असला पाहिजे की तुम्हाला काय सांगतायत. नाईस आयडियोलॉजी. आता कारण हे मला कळालं, मला 1.5 वर्षाचा बाळ आहे. आई वडिलांना त्या बाळाचं लँग्वेज ना माहित नसतो, बट त्याचे इंटेन्शन समजून येतात. ठीक आहे, मग तुम्हाला तो आयडिया असणं खूप महत्वाचं आहे की एकदा बाळाचं लँग्वेज तुम्हाला समजला. जसं एक जेव्हा आई वडिलांना पहिला बाळ होतो त्याला चॅलेंजिंग असतं, सेकंड टाइम जे होतो तेव्हा चॅलेंजिंग नाही राहत, त्याला त्या रुटीन मध्ये येतं. सिमिलरली चॅलेंजिंग तुम्हाला ते कॅन्डलस्टिकची भाषा समजून घेऊस्तरच आहे. ज्या दिवशी तुम्ही भाषा क्रॅक करणार, कॅन्डलस्टिक तुमच्याशी बोलतात, तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा, बसा, बाळासोबत टाइम इन्व्हेस्टमेंट करा, तेव्हाच तुम्हाला त्या बाळाचा ऍटिट्यूड समजणार, त्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहे समजणार, तो ऍक्टिव्ह आहे की नाही समजणार, सगळे समजणार. टाइम दिल्याशिवाय काय, मला टाइम दिल्याशिवाय समजणारच नाहीये. लोक बिना टाइम नाही समजू शकत. एखाद्या व्यक्तीसोबत पण आपल्या सर्कलमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण आपल्याला आयडिया असतं ह्याच कॅरेक्टर, हा कंजूस आहे, हा दिलदार आहे, हा ऍटिट्यूड वाला आहे. हे कधी समजतंय जेव्हा आपण त्यांच्यासोबत काहीतरी नंबर ऑफ टाइम बोलतो, टाइम स्पेंड करतो, तेव्हा समजतंय. सिमिलरली कॅन्डलस्टिक टेक्निकल इज अ सुप्रीम. फंडामेंटल्स मध्ये मी माझ्या याच्यामध्ये मी सजेशन दिली, फंडामेंटल माझं जास्तीत जास्त काय करू शकतं, त्याचं म्हणजे वर्स लँग्वेज मध्ये त्याच्या लायकी काय फंडामेंटलचे. एक स्टॉप लॉस घेईल. रिसेंटली आम्ही एवढं आता फंडामेंटल म्हणजे वॉर सिच्युएशन आहे, या वॉर सिच्युएशन मध्ये गोल्डमध्ये एवढी हाय व्हॉलेटिलिटी आहे. या याच्यामध्ये मी माझ्या कम्युनिटीमध्ये सोशल मीडियामध्ये काही ट्रेड शेअर केलेत, 13 ट्रेड शेअर केलेत, ज्याच्यामध्ये 3 स्टॉप लॉस हिट आहेत आणि 10 टार्गेट हिट आहेत. मी स्काल्पिंग फक्त युट्यूब लाईव्ह स्ट्रीमवरच करतो ऑनेस्टली. त्याच्यानंतर मी स्काल्पिंग करतच नाही. मी फक्त इंट्राडे करतो, म्हणजे 1-2 दिवस ट्रेड होल्ड ठेवतो गोल्डमध्ये. हे मी प्रॅक्टिकली सोशल मीडियाला पण टाकलंय, कम्युनिटीला पण शेअर केलंय
हे 13 ट्रेडचं रिझल्ट आम्ही ऑन अन ॲव्हरेज म्हणजे लगभग 9,993 पिप्स काहीतरी कॅप्चर केलेत 10 ट्रेड्समध्ये, 10 TP मध्ये. एक ट्रेडमध्ये 1,000 पिप्स आणि कॅप्चर केलेत. लोकांनी विचारलेत हे कसं काय शक्य आहे, एवढं ट्रम्प ट्विट करत असतो, फंडामेंटल्स स्टेबल नाहीये, त्याच्यामध्ये गोल्ड हाय व्हॉलेटिलिटी, मग हे कसं काय शक्य आहे? टेक्निकल इज अ सुप्रीम. टेक्निकल सगळ्यात अगोदर सांगते, टेक्निकल बनवतोय कोणी? बी प्लेयर्स बनवतात, त्यांना आपल्यापेक्षा जास्त आयडिया असते. तर तुम्हाला एव्हिडन्स शोधायचे असतात. जसं एक CID पर्सन क्राईम स्पॉटला नंबर ऑफ एव्हिडन्स शोधतो. क्राईम कसं झाला, कोणी केला, जर केला असेल तर त्याचं वय काय असेल, हाईट काय असू शकतं, स्ट्रेंथ काय असेल, एव्हिडन्स शोधतात. तुम्ही चार्टवरती तेच एव्हिडन्स शोधा. दॅट्स इट. तुम्हाला त्याच्यानंतर कोणालाही फॉलो करायची गरज नाहीये, स्वतः इंडिपेंडेंट होऊ शकता. ओके. तुम्ही लॉसेस बद्दल बोललात मागे, तुम्हाला लॉस झाला होता, तुमच्या फ्रेंडने हेल्प केली. तुम्ही लॉस कसा मॅनेज केला? लाईक तुमचं माइंडसेट कसं मॅनेज केलं? लाईक जे मेंटल ब्रेकडाऊन झालं त्यावरती कसं नाही का ओव्हरकम केलं त्या गोष्टी? लॉसेस झालं, कारण बिगिनर्सला खूप लॉसेस होतात राईट, म्हणजे स्टार्टिंग. मला पण होतात. प्रत्येक ट्रेड बिगिनर्स मध्ये एक सजेशन देईल खूप मोठा, की बिगिनर्सला मी माझ्या लाईफ मध्ये ना 1 वर्ष असंच वाया गेला की मी जे काही ट्रेड घेतो सगळं ट्रेड माझ्या फेवर मध्ये आले पाहिजे, म्हणजे 100% अॅक्युरन्सी आली पाहिजे. या चक्करमध्ये माझे आयुष्यातले 1 वर्ष निघून गेला. हे समजून घेण्यासाठी की मार्केट इज अ सुप्रीम, त्याला रिस्पेक्ट करायचंय. इथं प्रत्येक बॉलला 6 मारू शकत नाही. दुनियातला बेस्ट क्रिकेटर जरी असेल, सचिन तेंडुलकर जरी असेल, पण 6 बॉलमध्ये 1-2 बॉल्स मध्ये तो 6 मारायची कॅपॅसिटी असते. सिमिलर ट्रेडिंग मध्ये मला हे समजून घेण्यासाठी 1 वर्ष असंच गेला. काय की मी प्रत्येक ट्रेड जिंकू शकत नाही, काही ट्रेड्स लूज होऊ शकतात, तरी ऍक्सेप्ट करायचा. पॉईंट नंबर 1. लॉसेस मध्ये ऑफकोर्स माझा एक साईड इन्कम सोर्स होता, मी सांगालच. मी एक फुल टाइम काम करायचो 500-700 रुपये साठी, बट माझ्या फ्रेंडने मग खूप चांगला रोल इम्प्रूव्ह. आणि मध्ये ना एक HFT अकाउंट्स आलेत, फंडेड अकाउंट्स वरती. मी काही लॉस ना, माझं 90% लॉस किंवा पैसे थोडेफार जे कमवलेत मी HFT अकाउंट्स मध्ये कमवलेत. चांगले प्रॉफिट सुटवले घेतले. तुम्हाला तो एक नॉमिनी अमाऊंट पे करून ना मला ते खूप चांगला सपोर्ट भेटला. आणि दुसरे मार्केटिंगचे थोडा एक्सपिरियन्स होता, मग साईड बाय साईड ते बिंग करायचो, तिकडे 2-4 पैसे. ट्रेडिंगमध्ये सजेशन आहे की जर लॉसेस होतात, लॉसेस झालं तर रिकवर होऊ शकतात, बट कॉन्फिडन्स जर लूज झाला तर तुम्ही कधीच वरती उठू नाही शकत. तर कॉन्फिडन्स सांभाळणं महत्वाचं आहे. राहिलं मेंटल ब्रेकडाऊन जो होतो लॉस, लॉस आज नाही तर उद्या रिकवर होईल. ट्रेडिंग आहे, इन्व्हेस्टमेंट लागतंय. एक लॉसेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. तुमची परीक्षा घेतो देव. ऊन वारा काय म्हणतात, हिवाळा पावसाळा सगळे प्रॉब्लेम्स सोबत येतात. छोटे मोठे लॉसेस करा, बट सजेशन आहे की टीनेजर्सला मार्केटमध्ये तेवढेच पैसे इन्व्हेस्टमेंट करा जेवढे तुम्ही बेअर करू शकता. अर्ली स्टेजला जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमचं एज येत नाही, तोपर्यंत मोठे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट नका करू. ओके. मिनिमम कॅपिटल काय ठेवला पाहिजे ट्रेडिंग मध्ये स्टार्ट करताना? मिनिमम कॅपिटल डिपेंड करत आहे, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळं असं. एखाद्या बिझनेसमॅन जर मार्केटमध्ये उतरला त्याची कॅपॅसिटी वेगळी असते, एक स्टुडंट आला तर त्याची कॅपॅसिटी वेगळी असते. बट एक आपण ॲव्हरेजली मी सजेस्ट करेल की जर तुम्ही ट्रेडिंग करत असेल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे 1 लाख रुपये अकाउंटला इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये का 1 लाखच का, मी त्याच्यातलं 1%, 2% रिस्क घेऊ शकतो. $1,000-2,000 रुपयाचा रिस्क घेऊ शकतो. तर त्याच्यातनं मी स्टॉप लॉस मॅनेज करू शकतो, सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो, रिस्क मॅनेजमेंट करू शकतो. बेसिकली तर लोक काय करतात, जेव्हा कमी अकाउंटला कमी इक्विटी असते, कमी अमाऊंट असतं, तेव्हा लो रिस्क घेतात, कमी रिस्क घेतात. आणि जेव्हा अकाउंटला मोठी इक्विटी असते तेव्हा हाय रिस्क घेतात. कम्प्लिटली रॉंग. माझा ट्रेडिंग पॅटर्न मी काय करत होतो, जेव्हा माझ्या अकाउंटला, म्हणजे माझं एक ट्रेडिंग अकाउंट आहे जिथं $500 आहे, $1,000 आहे, किंवा 50,000 1 लाख रुपये, मी तेव्हा हाय रिस्क घेतो. आणि जेव्हा माझ्या अकाउंटला मोठी अमाऊंट आहे, हँडसम अमाऊंट आहे, मी तेव्हा 100% रिस्क मॅनेजमेंटने चालतो. 1% मॅक्झिमम 2%. कम्प्लिटली लोक अपोजिट करतात. छोटा अकाउंट आहे, घ्या कमी रिस्क आहे, त्यांना भीती वाटते. अरे छोटा अकाउंट आहे, खेळ बिंदास, छोटा मध्ये गल्लीमध्ये खेळतोय ना. जेव्हा इंटरनॅशनल लेवलला खेळशील, ग्राउंड प्ले ग्राउंड मध्ये सांभाळून
खेळावं लागणार. असं नाही की गल्लीत खेळायचं, कुठे बॉल उचला मारा. आता तुम्ही रिस्क मॅनेजमेंट बद्दल बोललात, तर रिस्क मॅनेजमेंट हे किती इम्पॉर्टंट आहे? माणसाला जगण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहेत? अन्न वस्त्र निवारा. ट्रेडिंग मध्ये रिस्क मॅनेजमेंट हे अन्न वस्त्र निवाराचं काम करतोय. ओके. जर तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट आहे, तुमच्याकडे स्किल 19-20 असलं तरी चालतंय, तुम्ही पैसे कमवता. स्किल नेक्स्ट लेवलचे आहेत, बट तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट नाहीये, तर तुम्ही कधीच मार्केटमधून पैसे नाही कमवू शकत. जेवढं तुमचं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आहे तेवढं तुम्ही ग्रो होणार. ठीक आहे. याच्यामध्ये लोक बेसिकली खूप बिगिनर्स खूप मिस्टेक करतात. इथे या पॉडकास्ट तुम्ही एक मेसेज देईल की कोण प्रॉफिटेबल होऊ शकतं, कोण प्रॉफिटेबल नाही होऊ शकत. जे ट्रेडर्स जे काही बिगिनर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, ट्रेडिंगमध्ये आलेले आहेत, ज्या लोकांची क्वांटिटी सेम आहे, ऑलवेज प्रत्येक ट्रेडला क्वांटिटी सेम आहे. तो 0.1 असेल, 0.2 असेल, किंवा 1 लॉट नसेल, 2 लॉट नसेल, किंवा 0.01 0. जे काही मायनर लॉट, मायक्रो लॉट, नॅनो लॉट, जे काही क्वांटिटी असते, जर सेम क्वांटिटीने जर तुम्ही ट्रेड करत असाल, आत्ता लिहून देतो, तुम्ही मार्केटमधून कन्सिस्टन्सी 6 महिने पैसे कमवून दाखवा. कन्सिस्टन्सी. दुनियातला बेस्ट ट्रेडर, दुनियातला 1 नंबर जरी ट्रेडर आहे तुमच्यासोबत, तो सांगतोय त्याचा प्रत्येक ट्रेड तुम्हाला शेअर करतोय की इथं बाय कर, इथं सेल कर, इथं स्टॉप लॉस ठेव, आणि तुम्ही प्रत्येक ट्रेडला सेम क्वांटिटी ठेवतायत, तुमचं PL निगेटिव्ह राहणार, लिहून देतो. एवढं महत्वाचं रिस्क मॅनेजमेंट. सांगण्याचा अर्थ काय, तुम्ही जे रिस्क घेतायत त्याच्यावरती डिपेंड असते की तुमची क्वांटिटी काय आहे. आज आपण बाजारात गेलोय, काय वस्तू खरेदी केलीत, 10,000 रुपयाची मला खरेदी करायचंय. आज 100 रुपयाने एक प्रोडक्ट मिळत असेल, उद्या 110 होऊ शकतं, किंवा 200 रुपयाने होऊ शकतं. सिमिलर आता गॅसचे प्राइसेस वाढलेत. अगोदर 800 रुपयाला गॅस मिळायचा, तर 1200 रुपयाला झाला. एक एक्झाम्पल. जर मला 10,000 रुपयाचे गॅस, 10,000 रुपयाचा अमाऊंटचा गॅस खरेदी करायचा आहे, जर 800 रुपये प्राइस आहे, तर माझी क्वांटिटी काय होईल? लगभग 15 क्वांटिटी येतील. आता 1200चा क्वांटिटी आहे, तर माझं 1200 रुपये प्राइस तर कमी क्वांटिटी कमी होईल. सिमिलरली ट्रेडिंगमध्ये हे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकत नाही. विसरून जावा. जर जमत नसेल तर आताच ट्रेडिंग बंद करा. स्किल शिका, नका शिकू, नो प्रॉब्लेम. 19-20 अगेन सांगतो, 19-20 चालेल. रिस्क मॅनेजमेंट शिवाय तुम्ही सर्व्हाइव्ह नाही करू शकत, प्रॉफिटेबल नाही बनू शकत. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही किती रिस्क घेतात, त्या रिस्कला, त्या प्राइसला किती, म्हणजे एक प्रकारचं तुमचं स्टॉप लॉस वरती डिपेंड करते की तुमची क्वांटिटी काय ठेवायची. तुम्ही हे शिका. पुढच्या 3 महिन्यात ना तुमचं ट्रेडिंग जर्नी ना 2x बेटर होईल. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे, रिस्क मॅनेजमेंट. ओके. मग स्टॉप लॉस लावला पाहिजे का? ऑफकोर्स लावला पाहिजे. स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही हे म्हणतात आता, जगण्यासाठी खाणं इम्पॉर्टंट आहे का? ट्रेडिंग मध्ये जिवंत राहण्यासाठी स्टॉप लॉस इम्पॉर्टंट आहे. स्टॉप लॉसची एक स्टोरी सांगाल मी. जर मला दिल्लीला जायचं आहे वाया ट्रेन, ठीक आहे, मी आहे पुण्यात, पुणे टू दिल्ली ट्रेन आहे, आणि मी बसलो बँगलोरच्या ट्रेनमध्ये, तर मी दिल्लीला कधी पोहोचणार का? कधीच नाही पोहोचणार. लोकांना वाटते की आता स्टॉप म्हणजे ट्रेड घेतात, लॉस मध्ये चालू असतं फ्लोटिंग, त्यांना वाटतं की प्राइस आत्ता रिकवर होईल, बट त्यांना हे आयडिया नसते मला जायचं दिल्लीला, मी बसलो बँगलोरच्या ट्रेनमध्ये. जेवढं तुम्ही लवकर ट्रेड कट करणार, जेवढं तुम्ही लवकर जो बँगलोरला चाललो तो ट्रेन मधनं उतरणार, तेवढं लवकर तुम्ही दिल्लीला जाऊ शकणार. नाहीतर जेवढं तुम्ही म्हणजे हेंड पर्यंत थांबलात तर तुम्हाला रिटर्न येताना पण तेवढंच त्रास होईल. हे स्टॉप लॉस खूप महत्वाचं आहे. या स्टोरी मार्फत तुम्हाला आयडिया आला असेल की स्टॉप लॉस किती महत्वाचा आहे. मग अशाच यामुळेच ओव्हर ट्रेडिंग होते का? ओव्हर ट्रेडिंग मध्ये मी एक पॉईंट सांगाल. ओव्हर ट्रेडिंग ऑफकोर्स माझ्या जर्नीमध्ये पण मी केलं ओव्हर ट्रेडिंग, बट शॉर्ट टाइमसाठी झालं, खूप शॉर्ट टाइमसाठी. जो मी मागाशी माझ्या फ्रेंड बद्दल बोललाय, मी माझ्या फ्रेंडचं सांगतो, खूप भारी किस्सा आहे. आम्ही रात्री 12:30च्या रात्री दरम्यान त्यांनी फोन केला. त्याने जस्ट मार्केटमध्ये एंट्री केला आणि काहीतरी $200 डिपॉझिट केलं त्याने. 16,000 17,000 डिपॉझिट केला. माझे आत्ता 1 वर्ष तेवढं ट्रेड नाही होत. त्या बाबाने एका दिवसात तेवढं ट्रेड केला. 200 तर 450 450 केला, म्हणजे अकाउंटच डबल केला. ही गोष्ट आहे 2023 ची गोष्ट असेल. बाबा टेन्शन मध्ये आला. माझा मित्र जो मी माझा बेस्ट फ्रेंड रात्री फोन केला. आम्ही 1.5 तास मी त्याला कन्सल्ट करत होतो
मुलं तर एवढं ट्रेड घेतच कसं काय? म्हणजे मला माझ्या करिअरमध्ये ओव्हर ट्रेडिंगचा एवढा अनुभव नाहीये, बट ओव्हर ट्रेडिंग मला माझा फ्रेंडचा आठवतो. असे भरपूर लोक ओव्हर ट्रेडिंग करतात. बट एक लेवल नंतर मला एक अनुभव आला की मी अशी स्ट्रॅटेजी बनवली. जस्ट मी तुम्हाला माझा फोन आता पॉडकास्टमध्ये मी एक ट्रेड घेतलाय, जो आज सकाळी मी इंस्टाग्रामला शेअर केलाय. दोन्ही द्या ते पण द्या. इंस्टाग्रामला मी शेअर पण केलं आजचा ट्रेड, स्टॉप लॉस आणि ओव्हर ट्रेडिंग. मी अशी स्ट्रॅटेजी बनवली की ती एका दिवशी एकच ट्रेड बनलं पाहिजे. आठवड्यातनं माझी स्ट्रॅटेजी आहे 5 दिवस, म्हणजे दररोज एक ट्रेड जरी बनला, मी त्या आठवड्यामध्ये देवाला मी प्रे करेल, बाई पावलं तू आज. म्हणजे मला पण आयडिया नाही की लास्ट मार्केट डेज मध्ये आठवड्यात 5 ट्रेड कधी बनलेत, नाही बनलेत, नो आयडिया. 4 ट्रेड बनतात, 3 ट्रेड बनतात, लास्ट वीक तर एकच ट्रेड बनले. स्ट्रॅटेजी अशी डेव्हलप केली की ओव्हर ट्रेडिंग झालीच नाही पाहिजे. आता तुम्हाला माझा एक अकाउंट दाखवतो. जस्ट मी आता लॉस बुक केला. हा जो ट्रेड आहे मी आज इंस्टाग्रामला शेअर केलाय, लगभग 20,000 लॉस बुक केलाय. इथं बघू शकता 20,000चा लॉस बुक केलाय. आणि मी इथं चार्ट्स वरती जेव्हा येईल, इथे एंट्री केलेली आहे, इथे लॉस बुक केलेला आहे. तुमच्याकडे नंबर ऑफ ट्रेडर्स आले असतील, नंबर ऑफ लोक. मी पहिला व्यक्ती असेल की मी आता जो ट्रेड घेतला त्याचा लॉस दाखवतोय. स्टॉप लॉस पण खूप महत्वाचा आहे. ओव्हर ट्रेडिंग टाळले पाहिजे. सिंपल आहे. ओव्हर एक कन्क्ल्युजन सांगायचं म्हणलं, आपले इंडियन्स खूप अंबल आहेत. आज आपण नवीन मोबाईल जरी गेले आणि त्याचं पूजा करतो, खूप अंबल आहे आपण. प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे असं रिस्पेक्ट करतो, मान देतो. तर माझं म्हणणं काय, तुम्ही ट्रेडिंग मध्ये पैसे कमवण्याचं स्वप्न बघतायत, ट्रेडिंग मध्ये तुम्ही करिअर करण्याचं स्वप्न बघतायत, ठीक आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला अबंडंट म्हणजे काय म्हणतात फीचर्स, लक्झरीज लाईफस्टाईल द्यायचं प्लॅनिंग बघतायत, ठीक आहे, ह्या बिझनेस म्हणून. मग या बिझनेसला रिस्पेक्ट केला पाहिजे की नाही केला पाहिजे? केलं पाहिजे. त्या बिझनेसला पूजलं पाहिजे की नाही पूजलं पाहिजे? ठीक आहे. देवाला आपण पूजतो, प्रेम करतो, रिस्पेक्ट आहे, भीती पण आहे, ठीक आहे. कुठलेही आपण स्किप नाही करत. मग मार्केटला तुम्ही काय स्किप करता? तुम्ही मार्केटला स्टॉप लॉस नाही लावत, मार्केटला ओव्हर ट्रेडिंग करता. म्हणजे काय मॅसेज देत आहे की यार मी तुला किंमतच नाही देत. तुम्हाला सर्वाइव्ह करायचंय, बिग प्लेअर बनायचंय, प्रॉफिटेबल बनायचंय, स्वतःची लाईफ चेंज करायचंय, तर खूप महत्वाचं की रिस्पेक्ट कर. मार्केटचे जे रूल्स आहेत रिस्पेक्ट कर. मी आज गाडी चालवतोय, गाडीचे काही रूल्स आहेत चालवण्याचे. मी म्हणलं यार मला गाडी चालवायचं, पण मी कीच नाही लावणार, नाही चालू शकत. रूल्स आहे, तुम्हाला ते पाळावंच लागणार, रिस्पेक्ट करावाच लागणार. जोपर्यंत तुम्ही ह्या रूल्सला रिस्पेक्ट नाही करणार तोपर्यंत मार्केट तुम्हाला काय रिस्पेक्ट करेल? साधं कॉमन सेन्स, तुम्ही मार्केटमध्ये एका व्यक्तीला तुम्ही अनरिस्पेक्टफुली बोला, तुम्हाला काय वाटतं तो रिस्पेक्ट करेल तुम्हाला? सिंपल आहे. ते म्हणतात ना, एक कोट आहे, जे पेरल तेच उगल. तुम्ही मार्केटमध्ये जे रूल्स आहेत ना त्या रूल्स प्रमाणे तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या, त्या गोष्टी पेरा, ऑफकोर्स तुम्हाला मार्केट रिटर्न देईल ना. काही लोकांना वाटतं की आज झाड लावलंय लगेच दुसऱ्या दिवशी फळ येतील. आज ट्रेडिंग मध्ये आलोय, ठीक आहे, जे बिगिनर्स आहेत 3 महिने 6 महिने जे पैशासाठी येतात की आज झाड लावलं लगेच पैसे येतील, नाही येणार. तुम्हाला त्याला त्याची काळजी घ्यावं लागणार, पाणी घालावं लागणार, एफर्ट्स द्यावं लागणार, तिथं त्या गोष्टीला टाइम इन्व्हेस्टमेंट करावं लागणार. तेव्हा जाऊन एक सर्टन टाइम नंतर ते तुम्हाला फळ देणार. सिमिलरली बिझनेस. ओके. मग टाइम फ्रेम काय पाहिजे ट्रेडिंग करताना प्रॉपर? हे म्हणजे वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन आहे, टाइम फ्रेम काय पाहिजे. मी तर मजा येईल सगळ्यांना हे क्वेश्चनचा मजा येईल. मल्टिपल टाइम फ्रेम आहेत, सेकंड बेस पण आहेत, मिनिट बेस पण आहे, आवरली बेस पण आहेत, मंथली डेली बेस पण टाइम फ्रेम आहेत, नंबर ऑफ टाइम फ्रेम असं. लोक खूप कन्फ्युज आहेत की कुठला टाइम फ्रेम यूज केला पाहिजे. की मी क्वेश्चन मी आन्सर नाही देणार, मी क्वेश्चन विचारतो समोर की तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. जर मला एखाद्या गोष्टीवरती बेट लावायचं आहे, शर्त लावायचं आहे, ठीक आहे, माझ्या समोर 2 लोक आहेत. एक आहे 1 वर्षाचा बाळ, दुसरा आहे 5 वर्षाचा बाळ, ठीक आहे. दोघांमध्ये जर फाईट झाला कोण जिंकू शकतंय? 5 वर्षाचा. 5 वर्षाचा बाळ, बरोबर. का बरं? तो मोठा आहे, त्याच्याकडे जास्त एक्सपिरियन्स आहे. एक्झॅक्टली, स्ट्रेंथ जास्त आहे, मोठा आहे, बरोबर आहे. सिमिलरली मार्केटमध्ये पण, ट्रेडिंग मध्ये पण 1 मिनिटाचं पण टाइम फ्रेम असतं,
5 मिनिटाचं पण टाइम फ्रेम असतं. तर तुम्हाला आयडिया असला पाहिजे मी कुठल्या टाइम फ्रेमवरती ट्रेड केला पाहिजे. आता माझं पॅटर्न आहे, मी डेली 4 आवर्स 1 आवरवरती ट्रेड करतो. फक्त यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमला मी 5 मिनिट 1 मिनिटावरती जातो. आता माझ्या पर्सनल ट्रेडिंगमध्ये मी जात असताना मी रिकमेंड पण नाही करत. माझ्या स्टुडंट्सला माहिती आहे की मी त्यांना क्लिअर सांगतो की बाई तुम्ही इंट्राडेला शिफ्ट व्हा, स्काल्पिंग नका करू, स्काल्पिंगला अवॉइड करा, पहिले प्रो बना, प्रो बन नंतर तुम्ही स्काल्पिंग करा. जेव्हा मी याचा जो बाळाचं एक्झाम्पल सांगितलंय, लोक काय करतात, एक तर कॉम्बिनेशन टाइम फ्रेम नाही यूज करत. तुम्हाला ऍटलिस्ट 3 टाइम फ्रेमचं कॉम्बिनेशन आलं पाहिजे. 1 आवर काय म्हणतंय जे स्काल्पिंग करतात, 1 आवर काय म्हणतंय, 15 मिनिट्स काय म्हणतोय आणि 1 मिनिट काय म्हणतोय, याचं कॉम्बिनेशन आलं पाहिजे. तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये पुढे जाऊ शकता. एक्झाम्पलनी सांगतो, माझ्याकडे 2 एक्झाम्पल होते की 5 वर्षाचं बाळ 1 वर्षाचं बाळ. आता माझ्यासमोर आता एक्झाम्पल चेंज, माझ्यासमोर दोन्ही 1-1 वर्षाचे बाळ आहेत आणि मला बेट करायचं आहे कोण जिंकणार. टफ कॉम्पिटिशन. एक्झॅक्टली. लोक हेच करतात ट्रेडिंगमध्ये, फक्त एकच टाइम फ्रेम समोर ठेवतात. तुम्ही जिंकूच शकत नाही ना बाई. म्हणजे मग ते एक प्रकारचं गॅम्बलिंग झाला. पॉईंट समजत असेल, ज्या लोकांना समजलंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की टाइम फ्रेम इज मस्ट. 3 टाइम फ्रेम असणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मी अजून एक एक्झाम्पल ऍड करेन समजण्यासाठी. माझ्या घरात समज एक फॅमिलीमध्ये 4 लोक असतात, फादर मदर म्हणजे आई वडील आणि त्यांचे 2 बाळ. 2 बाळ आहेत, 5 वर्षाचा 1 वर्षाचा, आई वडील. हे 4 लोकांची फॅमिली सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण आहे? फादर ऑफकोर्स. फादर सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. सिमिलरली मार्केटमध्ये पण सगळ्यात पॉवरफुल टाइम फ्रेम कुठला आहे? डेली. माझ्या हिशोबाने डेली सगळ्यात सुप्रीम टाइम फ्रेम. ठीक आहे. फादरला जायचंय पुण्यापासून मुंबईला. ठीक आहे. त्याच्यामध्ये मम्मीचा पण सहमत आला. ठीक आहे, आपण मुंबईला जाऊया. तर मला सांगा, जे त्यांचे मुलं आहेत ते कुठे जातील? पॅरेंट्स सोबतच जाणार. एक्झॅक्टली. त्यांच्याकडे पॉवर्स आहेत का? नाही आहेत, कारण ते तर लहान आहेत. सिमिलरली जेव्हा तुम्हाला हायर टाइम फ्रेम, ट्रेडिंगमध्ये जो हायर टाइम फ्रेम असतो ते आता डेली असेल, जर डेली हायर टाइम फ्रेम आहे तर 4 आवर्स 1 आवर मध्ये तुम्हाला आयडिया येते की प्राइस कुठे जाणार. जर 1 आवर मध्ये अनालिसिस करत असाल तर 5 मिनिट्स आणि 1 मिनिट्स मध्ये किंवा 15 मिनिट्स मध्ये तुम्हाला जजमेंट येते की प्राइस अप जाणार आहे की डाऊन जाणार आहे. ज्या दिवशी याचं कॉम्बिनेशन तुम्हाला आला, ट्रस्ट मी गाईस, त्याच्यानंतर 2-3 महिन्याचाच खेळ आहे. 2-3 महिन्याचाच खेळ आहे. तुम्हाला टाइम फ्रेम एंगेज करता आला, अलाइन करता आला. ज्या दिवशी तुम्ही हे शिकाल तुम्ही जग जिंकाल. तर मेसेज आहे की याच्यासाठीच एफर्ट्स करा, इथंपर्यंत पोहोचण्यासाठीच एफर्ट्स करा. बस, दॅट्स इट. मग प्रॉपर स्ट्रॅटेजी काय पाहिजे ट्रेडिंग करताना? तुमची काय आहे स्ट्रॅटेजी? माझी स्ट्रॅटेजी, मी स्कॅल्पिंगला ना प्रमोट करत नाही ना मी स्वतःही करत नाही. जसं अगेन फक्त लाईव्ह स्ट्रीमलाच करतो जो सांगतोय. मी पर्सनली जो ट्रेड करतो, आठवड्यातून 2-3 ट्रेड करतो. गोल्डमध्ये करत असतो. त्याच्याबद्दल मी माझ्या लाईफमध्ये चांगले पैसे मी करन्सीवरती पैसे बनवलेत. लोकांना वाटत असं करन्सीच का? मी एक पॉईंट इथे ऍड करेल. जसं ट्रेडरमध्ये ना एक टेक्निकल ट्रेडर असतो, एक फंडामेंटल ट्रेडर असतो. सिमिलरली मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो, टेक्निकल पेअर्स असतात आणि फंडामेंटल पेअर्स असतात. जर मी इंडियन मार्केट बघितला, आता काही लोक मला प्रश्न विचारतात, सर इंडियन मार्केट बेस्ट आहे की क्रिप्टो बेस्ट आहे की फॉरेक्स बेस्ट आहे? मी म्हणतो तू ट्रेडर कुठला आहे? जर मी फंडामेंटल ट्रेडर आहे तर इंडियन मार्केट माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. इंडियन मार्केटमध्ये फंडामेंटल्स इफेक्ट्स, कंपनीचे फंडामेंटल्स खूप महत्वाचे असतात इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे. मी आहे टेक्निकल ट्रेडर. ठीक आहे, मी टेक्निकल ट्रेडर आहे. जर मी इंडियन मार्केटला करत असेल तर ते तर फंडामेंटल्स पेअर्स आहेत, फंडामेंटल्स कंपनीज आहेत. ठीक आहे, जिथं टेक्निकल 20% काम करेल, 30% काम करेल, बट 70% फंडामेंटलचं काम आहे. तिथे मी प्रॉफिटेबल होऊ शकतो का? कारण मी टेक्निकल ट्रेडर आहे. मग इंडियन मार्केट माझ्यासाठी चेकलिस्ट मधनं कट आहे. दुसरा मार्केट घेतो क्रिप्टो. क्रिप्टोमध्ये कॉइन्स असतात. कॉइन्सचे पण फंडामेंटल्स वरती खूप महत्व आहे. फंडामेंटल्स वरती ते रिॲक्ट करतात. मग तिथं पण अल्टिमेटली तेच येतं, मी टेक्निकल ट्रेडर आहे, मी तिथं प्रॉफिटेबल नाही होऊ शकत. प्रोबॅबिलिटी कमी आहे. ठीक आहे, ट्रेडिंग मध्येच प्रोबॅबिलिटी आहे. मार्केटमध्ये कमोडिटीजला येतो गोल्डकडे. गोल्ड तर त्याचा कॅरेक्टरच फंडामेंटल बुलिश कॅरेक्टरच आहे, फंडामेंटली बुलिश आहे ते पेअर.
म्हणजे जन्मला घेतल्यापासून ते बुलिशच जात आहे गोल्ड. मग सिमिलरली तिथं पण फंडामेंटल 70% 60% जसं म्हणतात ना, ट्रम्प तिकडे शिकला, शिंग जरी मारले एकदा गोल्ड बुलिश जाणार. ठीक आहे. मग अशा फंडामेंटल स्पेस मी टेक्निकल ट्रेडर कसं सर्वाइव्ह करणार? तर माझ्या मते जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट नाही बनणार तोपर्यंत सगळ्यात फास्ट म्हणजे बेस्ट मार्केट करन्सी मार्केट. करन्सीमध्ये का? करन्सी 80% 75 to 80% टेक्निकल चालतात, 20-25% फंडामेंटल्सवरती त्यांचा इम्पॅक्ट असतो. आज ऑस्ट्रेलियन डॉलरला पाडायचं म्हणलं फंडामेंटली कुठली तरी कंपनी पाडू शकते का? इंडियन करन्सीजला पाडायचं म्हटलं तर एका व्यक्तीकडे कमसे कम आपलं GDP आहे $4 trillion. कोणाकडे $5 trillion असेल तरच तो काहीतरी मॅनिप्युलेट करू शकतो, पण $5 trillion आहेत कोणाकडे? म्हणजे एखाद्या कंट्रीच्या करन्सीला पाडण्यासाठी स्ट्रॉंग फंडामेंटल्सची गरज असते. स्ट्रॉंग फंडामेंटल्स मीन्स त्या कंट्रीमध्ये वॉर चालू आहे का, त्या कंट्रीमध्ये कुठलं तरी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे का, जसं आपला कोरोना आलता, इफेक्ट आहे ना. अशा वेळेस कुठली तरी कंपनी ॲडव्हान्टेज घेऊ शकते, त्या करन्सीला शॉर्ट करू शकतं. अदरवाईज कुठल्याही करन्सीला मॅन्युप्युलेशन करणं पॉसिबल नाही आहे. हिस्ट्रीमध्ये एकदा चालतं आहे बँक ऑफ इंग्लंड सोबत जॉर्ज सोरोसचा, ते तुम्ही युट्यूबला टाका, त्याच्याबद्दल आयडिया येईल. पण माझ्याकडनं माझं एक्सपिरियन्स हे म्हणतं की जर ट्रेडर आहे, प्रॉफिटेबल बनायचं आहे, अल्टिमेटली माझं गोल काय? पैसे कमवणं आहे. मला ते इंडियन मार्केट देऊ, क्रिप्टो मार्केट देऊ, किंवा गोल्ड देऊ, किंवा कम्युनिटीज देऊ, किंवा करन्सी देऊ, मला काही देणं घेणं नाही आहे. अल्टिमेटली फायनल कॉल हे आहे माझ्याकडनं, हे मेसेज हे सांगायचा प्रयत्न आहे. जर माझ्याकडे गाडी आहे, एक एक्झाम्पल की टू व्हीलरची एक चांगली बाईक, टू व्हीलर एकदम म्हणजे रेसिंगची गाडी घेऊया. ते गाडीची खरी मजा तेव्हा आहे जेव्हा मी त्याला हायवे वरती चालवणार. मी गल्ली बोळात चालवलं तर काय होऊ शकतं? मजाच नाही येणार, ऍक्सिडेंट होऊ शकतात, बरोबर ना. सिमिलरली जर मी ट्रेडर आहे, मला पैसेच कमवायचं आहे, माझी मजा कधी आहे? मी जेव्हा करन्सीला ट्रेड करेन. टेक्निकल ट्रेडर आहे तर गाईस तुम्ही स्वतःला फाइंड आउट करा की मी कुठला ट्रेडर आहे, टेक्निकल ट्रेडर आहे की फंडामेंटल ट्रेडर आहे. जर टेक्निकल ट्रेडर असेल तर कुठलं मार्केट माझ्यासाठी बेस्ट आहे, जिथं मी लवकर जिंकू शकतो. दॅट्स इट. एकदा तुम्ही तिथे जिंका, कुठेही ट्रेड करा, समजून येते तुम्हाला. तर सजेशन यायचं आहे फायनल की करन्सी इज द बेस्ट मार्केट एका ट्रेडरसाठी. आता तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे ट्रेडिंग बद्दल, मग ते तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवता? काही अकॅडमी थ्रू कसं पोहोचता लोकांपर्यंत? ट्रेड ऑर्बिट अकॅडमी आहे माझी, आणि लास्ट 6, 7, 8 months झाले असतील, लगभग ऑक्टोबरपासून आम्ही स्टार्ट केलंय. आता अकॅडमीजमध्ये 2 गोष्टी आहेत. हाच गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी अकॅडमीज आहेत, नंबर ऑफ अकॅडमीज आहेत. तर तुम्हाला फाइंड आउट करणं आहे की मला एका ट्रेडरकडनं शिकायचं आहे की एका ट्रेनरकडनं शिकायचं आहे. एक ट्रेनर जो एक अकॅडमी आहे, एका ट्रेनरकडे काय असतंय, तो तुम्हाला बेसिक पण शिकवल, तो तुम्हाला SMC पण शिकवल, तो तुम्हाला ICT पण शिकवल, एलिट वेव पण शिकवल, नंबर ऑफ कोर्सेस जे आहेत सगळं शिकवल. तो झाला ट्रेनर. एक ट्रेडर तो क्लिअर कॉल आहे, बाई मला जे आहे ते मी ते शिकवणार. त्याच्याकडे सिंगल कोर्स असेल, फक्त एकच कोर्स, नंबर ऑफ कोर्स नसतो त्याच्याकडे एका ट्रेडरकडे. आता आमच्या अकॅडमीमध्ये आम्ही काय केलंय, जी माझी स्किल आहे, मला असं वाटलं जेव्हा मी स्टार्ट केलंय की माझं जो नॉलेज आहे ना बिगिनर्ससाठी तर गरज नाहीये. बिगिनर्सला बेसिक फाउंडेशन खूप महत्वाचं आहे. मी जेव्हा माझे स्टुडंट्स येतात मी त्यांना म्हणतो, क्लिअर सजेशन देतो, तुम्ही युट्यूबला जावा, बेसिक स्ट्रॉंग करा, एक 3 महिना तुम्ही तिथे प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर गायडन्स आमचं ऑलवेज आहे. बट बेसिकसाठी तुम्हाला आमच्याकडे कोणाला आम्हाला पे करून काही गरज नाहीये. जेव्हा मला वाटेल की तुम्हाला बेसिक फ्री मध्ये आहे तर कशा एक्झॅक्टली, आणि तुम्ही आमच्याकडे 3 महिने 6 महिने एक्सपिरियन्स झालाय, तुम्हाला मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला गाईड करतो, मग तुमचा अनुभव बघा. सिम्पल आहे. एखादी गोष्ट आहे त्याला थोडंसं फिनिशिंगची गरज. आज मार्केटमध्ये चांगला अनुभव आहे लोकांना, 2 गोष्टींची कमी, एक फिनिशिंगची कमी आणि सेकंड गोष्ट अलाइनमेंटची कमी. लोक कन्फ्युज होतात, चार्ट उघडले मी काय बघितलं पाहिजे, कुठला टाइम फ्रेम बघितलं पाहिजे, ट्रेंड कसा असलं, सपोर्ट रेजिस्टन्स काय. मी प्युअर सपोर्ट रेजिस्टन्स कॅन्डलस्टिकचा माणूस आहे, मी कुठले इंडिकेटर नाही वापरत.
चार्टला बघितलं चार्ट स्वतःहून बोल सांगतो, अविनाश मी खाली जाईल की वर जाईल, मी सेल साईडला जाईल की बाय साईडला जाईल. बट येण्यासाठी अगेन 4 वर्ष आयुष्यातले घालवले. सांगण्याचा अर्थ यायचं की तुम्हाला चार्ट एक दिवशी बोल, तुम्ही तोपर्यंत स्ट्रगल करा. आणि आमच्या अकॅडमी आमच्यासोबत आलं 6 मंथ्स 3 मंथ्स एक्सपिरियन्स नंतर आम्ही तुम्हाला अजून बेटर, जसं जे 2 वर्ष लागल तिथं आम्ही प्रयत्न करू की 1 वर्षातच तुम्ही त्या स्टेजला आले पाहिजे. आणि मी आमच्या स्टुडंट्सला मी एकच सजेशन करू की तुम्ही, जसं मी मलेशियातनं पण शिकलोय, दुबईतनं पण शिकलोय, US मधून पण शिकलोय, नंबर ऑफ कंट्रीजमधून शिकलोय, मी त्यांना कधी दोष नाही दिला. ते त्यांचं बेस्टच गाईड केलेत, एज्युकेशन केलेत. बट त्यांच्यामुळे मला एक जो एक्सपिरियन्स आला की काय गरजेचं. आता मी एक कोट करतो, जो मी कॉन्टेंट देतोय ना, जो मी शिकवणार आहे, जे माझे स्ट्रॅटर्जीज आहेत ते पूर्ण यूट्यूबवरती नाहीये. पूर्ण यूट्यूबवरती आज यूट्यूबवरती असं एकही टॉपिक नाही ज्याचा व्हिडिओ नाहीये. मी चॅलेंज करतो, जे माझे स्ट्रॅटर्जीज आहेत, माझ्या स्ट्रॅटर्जीसाठी ना स्किल नाही लागत, ऑनेस्टली सांगतोय, कॉमन सेन्स लागतं. मी माझ्या स्टुडंट्सला फक्त कॉमन सेन्स शिकवतो. कशाचा? ट्रेडिंगचा कॉमन सेन्स. अदरवाईज घेतील चार्टचा कॉमन सेन्स शिकवतो की चार्ट काय सांगतो, त्याचं कॅरेक्टर काय. आज नाही समजणार, उद्या नाही समजणार, तिसऱ्या दिवशी नाही समजणार, एक दिवस समजणार. हेच मी आमच्या स्टुडंट्सला गाईड करतो आणि सॅटिस्फाईड आहेत माझे स्टुडंट्स. आणि देवाच्या कृपेने ऑनेस्टली तुम्ही माझे जे काही इन्स्टाचे छोटे, आम्ही इन्स्टाला मी ट्रेड सेटअप वगैरे शेअर करत असतो, इन्स्टा चेक करू शकता, जिथं गोल्डचे मी इंट्राडे ट्रेड सेटअप शेअर करत असतो. तिथं माझ्या स्टुडंट्सचे एकही स्टुडंट्सचा निगेटिव्ह फीडबॅक नाही. हा माझा लाईफमधला सगळ्यात बेस्ट अचिव्हमेंट आहे. आणि काही लोकांना वाटतं की जे ट्रेडर्स लॉसमध्ये गेलेत ते अकॅडमीज ओपन करतात, ऐकलं असतील तुम्ही पण. त्या लोकांना एकच सजेशन आहे, मी पण अकॅडमी चालवतोय. ते अकॅडमीज थ्रू प्रॉफिट मिळवतात ते पण ट्रेडिंग मध्ये लॉस करत आहे. हे काही प्रमाणात ट्रू पण आहे. बट मी ऑनेस्टली सांगेल, मी पण 8 महिन्यापासून अकॅडमी चालवतोय. आणि या येऊन बसलं तर मी दाखवल माझ्या अकॅडमी अजून निगेटिव्ह मध्ये, खिशातले पैसे चाललेत, इन्व्हेस्ट होत आहेत. माझं ट्रेडिंग पॅटर्न आठवड्यातनं 2-3 ट्रेड घेतो, 4 ट्रेड घेईल. कमी टाइम इन्व्हेस्टमेंट लागतं, बाकीचं फ्री टाइम आहे. प्रत्येक व्यक्ती नंबर ऑफ इन्कम सोर्स बद्दल प्लॅन करत असतो, मल्टिपल इन्कम सोर्स असले पाहिजे. आज मी इन्व्हेस्टमेंट करतोय एज्युकेशनवरती. अल्टिमेटली एज्युकेशन लोक रिस्पॉन्स कधी करतील, लोक सुप्रीम आहेत, ऑडियन्स सुप्रीम आहे. लोकांना जर माझ्याकडनं 1% जरी ऍड ऑन होत असेल, ठीक आहे, त्यांच्या ट्रेडिंगला 1% जरी बूस्टर भेटत असेल, काय पाहिजे, सफिशियंट आहे. तर रिक्वेस्ट करेन की अल्टिमेटली काय म्हणतात, देवाने दिले विचार करण्याची क्षमता, विचार करा आणि मूव्ह ऑन व्हा. ट्रेडर लोकांनी लॉट साईज कसा ठेवला पाहिजे? हा, ऍक्च्युली आपण याच्या पॉईंटवरती आपण मी मेसेज दिला आहे की जर सेम क्वांटिटी ठेवत असेल नाही प्रॉफिटेबल होणार. जरी मला जरी सांगितले की सेम क्वांटिटीने तुम्ही ट्रेड करा, मी नाही प्रॉफिटेबल बनू शकत. हे एक आहे काय, आणि दुसरं याच्यामध्ये तेच आहे अल्टिमेटली सांगायचं म्हणलं तर. फिक्स रिटर्न रिअलिस्टिक आहे का? लाईक फॉर एक्झाम्पल 5% रिटर्न मंथली येतोय, सो इज दिस रिअलिस्टिक? आजकाल मार्केटमध्ये नाही खूप चालतंय रिअलिस्टिक. मला सांगा, जर माझा बिझनेस आहे, एखादं दुकान, शॉप आहे चांगला मोठा, कुठलाही बिझनेस मी नाही बोलू शकतो की एवढा ऍव्हरेज बिझनेस धंदा होतो, 1 लाख 10 लाख 20 लाखचा धंदा होतो. कोणी हे नाही सांगू शकत कम से कम माझा एवढा धंदा होईलच, मला एवढं फायदा मिळतो. श्युरिटी कुठल्याच बिझनेस मध्ये नाहीये. जर तुम्हाला कोणी कोट करतंय 5% 6% मंथली ट्रेडिंग मधनं देते, पॉसिबल नाहीये. हा बिझनेस आहे, हे जॉब नाही. जॉब मध्ये पॉसिबल आहे की मी एवढं काम केलं तर मला एवढं सॅलरी मिळू शकते. तर सजेशन आहे ऑडियन्सला की 5% 6% रिटर्नवरती प्लीज तिकडे पैसे देऊन बळी पडण्यापेक्षा तेच पैसे स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा, त्याच अमाऊंटमध्ये तुम्ही रेडी होणार. तर सजेशन आहे की तुम्ही असं स्कॅम मध्ये नका फसू. आता मार्केटमध्ये नंबर ऑफ सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, तर तुम्ही कोणता सजेस्ट कराल? हेच माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना, ऐकून सगळ्या ऑडियन्सला पण मजा येईल. टोटल 5 प्रकारचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंडलाईन सपोर्ट रेजिस्टन्स, EMA सपोर्ट रेजिस्टन्स, सायकोलॉजिकल प्राइस सपोर्ट रेजिस्टन्स, असे नंबर ऑफ सपोर्ट रेजिस्टन्स आहेत.
ह्याच्यामध्ये सुप्रीम कोण आहे? जसं आपण कॅन्डलस्टिक मध्ये बोललो की एंगल्फिंग कॅन्डलस्टिक इज सुप्रीम कॅन्डलस्टिक, मग सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये सुप्रीम कोण आहे? ट्रेडर्स बिगिनर्स काय करतात, सगळेच अप्लाय करतात. याच्यामध्ये सुप्रीम आहे ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्स. ट्रेंड लाईनचा जो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स, जोही ट्रेडर 10 आउट ऑफ 8 ट्रेडर्स ट्रेंड लाईन यूज करतो. जे वजीर आहे, जे सुप्रीम आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे ट्रेंड लाईन. त्याच्यानंतर सेकंड लेवल येतं ऑरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स. ह्या दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन येतं, ज्या पॉइंटला हे दोघंही मॅच होतात, त्या ठिकाणी जर आपल्याला काय एव्हिडन्स मिळेल, माझी स्ट्रॅटेजी तेच आहे. ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्स, ऑरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स हे जेव्हा कॉम्बिनेशन एकाच ठिकाणी येतं, तिथं मला काय कॅन्डलस्टिक एव्हिडन्स आला, बुलिश एंगल्फिंग आला, मॉर्निंग स्टार आला, तर मी बिंदास बाय करतो. दोन्ही ते कॉन्ट्रॅक्ट झोन आहे, तो तिथं एक सगळ्यात बेस्ट झोन आहे जिथं आपल्याला ट्रेड्स आपल्या फेवरमध्ये येऊ शकतात. फॉरेक्स ब्रोकर बद्दल काय माहिती द्याल तुम्ही? फॉरेक्स ब्रोकर बद्दल ह्या मार्केटमध्ये जर चांगले ट्रेडर आहेत, प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत, तर ऑनेस्टली चांगलं ब्रोकर बद्दल तुम्हाला चांगल्या ब्रोकरसाठी स्ट्रगल करावं लागतं. ब्रोकरमध्ये मी एकच सांगेल, या तर डिसेंट्रलाइज ब्रोकर बघा. ठीक आहे, डिसेंट्रलाइज मीन्स काय, जिथं मी डिपॉझिट केला किंवा विड्रॉल केला ऑटोमॅटिकली झाले पाहिजे, मॅन्युअली सिस्टीम नसली पाहिजे की मी पाठवणार विड्रॉल रिक्वेस्ट, मग प्रोसीड होणार, मी सांगणार, असं नसलं पाहिजे. त्याला डिसेंट्रलाइज नाही बोललं जातं. ठीक आहे, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, ह्या तर तुमचं ब्रोकरमध्ये ओनर सोबत किंवा त्यांच्या टीम सोबत स्ट्रॉंग बॉन्ड पाहिजे, आपलं ग्रिप पाहिजे. जर दोन्हीपैकी कुठलंही असेल तर तुम्ही त्या ब्रोकर सोबत मूव्ह ऑन करू शकता. विकी एफएक्स काय आहे? विकी एफएक्स ब्रोकर्स बद्दल रेटिंग्स आहे की कुठलं ब्रोकर चांगलं आहे, कुठलं ब्रोकर tier 1 आहे, कुठलं ब्रोकर tier 2 आहे, tier 3 ब्रोकर्स कोण आहेत, बिगिनर्स कोण आहेत, हे तुम्हाला ते विकी एफएक्सच्या रेटिंग्स वरती समजतं. ब्रोकर्स बद्दल मी एक पॉईंट ऍड करेन, चांगले ब्रोकर्स एक इंडिकेशन देईल की चांगले ब्रोकर्स कसं फाइंड आउट करायचं. पहिली गोष्ट, बोनस बद्दल ही आयडिया दिली मी. बोनस ऑफर करतोय का, स्वॅप फ्री ऑफर करतोय का, आणि टाईट म्हणजे फिक्स स्प्रेड आहे का, फ्लक्च्युएशन आहे. फ्लक्च्युएशन असेल तर ओके, बोनस असेल तर क्वेश्चन मार्क, स्वॅप फ्री असेल तर क्वेश्चन मार्क. हे इंडिकेशन आहेत. जर हे तिन्ही गोष्टी तुम्हाला एका ब्रोकरकडनं मिळत असेल की तो बोनस पण देतोय, स्वॅप फ्री पण देतोय आणि टाईट स्प्रेड पण देतोय, तर प्लीज मीच रिकमेंड नाही करत असल्या ब्रोकरला. स्वॅप फ्रीचा अर्थ हे असतं की मी माझं ट्रेड्स तिथे ओपन आहेत, माझे कॉन्ट्रॅक्ट तिथे चालू आहे, माझं एक 4 व्हीलर आहे, एका ठिकाणी पार्किंगला मी पार्क केलाय, तिथे मला डेली बेसिसवरती चार्जेस लागतात. असं नाही की एकदा 1 डेचं पे केलं की दुसऱ्या डेचं चार्ज नाही करत. स्वॅप फ्रीचा अर्थ तोच होतो. ब्रोकर लाईफ टाईमसाठी स्वॅप फ्री देतोय का, देत असेल तर क्वेश्चन मार्क आहे. इथं तुम्ही विचार करा, तुमचा काय ओपिनियन आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्रोकर बद्दल खूप चांगला आयडिया दिली मी. फंडेड फर्म बद्दल तुमचं ओपिनियन काय असेल? फंडेड फर्म बद्दल मी पॉझिटिव्ह पण आहे, बट थोडंसं निगेटिव्ह पण आहे. दोन्ही गोष्टी मी शेअर करेल. पॉझिटिव्ह यासाठी, जर तुमच्याकडे ओव्हर ट्रेडिंग करता तुम्ही, तुमच्याकडे डिसिप्लिन नाहीये, तुमच्याकडे राईट स्ट्रॅटर्जी नाहीये, तर मी सजेशन की फंडेड फर्मला तुम्ही ट्रेड करा. तिथं तुम्हाला डिसिप्लिन येईल, कॅल्क्युलेशन येणार, रिस्क मॅनेजमेंट येणार, चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे जे डिसिप्लिन पाहिजे, जे माइंडसेट पाहिजे, जे सायकोलॉजी पाहिजे, ते फंडेड अकाउंट्स म्हणून तुम्हाला तो बिल्ड होतो. कारण तुम्हाला तिथं तुक्का ट्रेडिंग नाही करावं लागणार. हा एक पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्ह दुसरा साईन आहे की फंडेड अकाउंट्स हा एक बिझनेस आहे आणि तिथं फेज 1 फेज 2 मध्ये थोडंसं डिटेलमध्ये सांगाल. मी $1 लाख अकाउंट घेतला, फंडेड अकाउंट. तिथं माझं मॅक्झिमम ड्रॉडाऊन आहे 10%. ठीक आहे, म्हणजे मी $1 लाख अकाउंट नावाला आहे, त्याच्यात मी मॅक्झिमम यूज करू शकतो 10%, म्हणजे $10,000. फेज 1 मध्ये माझं चॅलेंज काय, प्रॉफिटचा मी 8% मी बनवला पाहिजे. जर $1 लाख आहे त्याच्यावरती 8% बनवला पाहिजे, म्हणजे $8,000 बनवलं पाहिजे. ठीक आहे, मी बनवतो $8,000 1 लाख वरती. विचार करा, 1 लाख वरती $8,000 बनवायचंय की 10,000 वरती 8,000 बनवायचं. मला यूज करायला किती मिळतोय? 10,000. ते 8,000 काढायचे आहेत, म्हणजे ऍक्च्युअली 80% मला प्रॉफिट काढायचं आहे. ठीक आहे, जर मी माझ्या इक्विटीचं 80% काढायचं असेल तर मला मी माझीच इक्विटी काढेल ना. ठीक आहे, इथंच नाही थांबत, याचं पुढे जरी गेलो आपण, फेज 2 असतंय सेकंड चॅलेंज. सेकंड चॅलेंजला तुम्हाला 5%
ग्रो करावं लागतंय. 5%ला पण तुम्हाला 10% वर्सेस तुम्हाला 5% ग्रो करावं लागणार. अगेन तोच प्रश्न, 1,00,000 वरती 10% म्हणजे 10,000 झाला. 10,000 वरती मला किती 5% म्हणजे $5,000 प्रॉफिट काढायचे. म्हणजे मला यूज करायला मिळते 10,000 आणि प्रॉफिट काढायचे $5,000 म्हणजे 50%. म्हणजे जर प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन बघितला, मला यूज करायला म्हणजे मिळतोय $10,000. त्याच्यात मी पहिले $8,000 प्रॉफिट काढायचा, मग सेकंड फेज मध्ये $5,000 प्रॉफिट काढायचा. म्हणजे किती इक्विटी झाली, 130% रिटर्न काढायचे. त्याच्यानंतर जे काही मी प्रॉफिट बनवल त्याच्यातले 80% मला प्रॉफिट शेअरिंग मिळते. तर गाईज ह्याच्यात विचार करा तुम्ही. मी कोणाला सजेशन नाही दिलं, रिअलिटी काही गोष्टी मी शेअर केलंय. तर फंडेड फंड काही लोक पैसे कमवतात, नो डाऊट ज्यांच्याकडे स्किल आहेत ते बनवतात, पण प्रोबॅबिलिटी कमी आहे, खूप चान्सेस कमी आहेत. त्याच्यापेक्षा प्रॉफिटेबल ट्रेडर बनणं इझी आहे. ओके. फॉरेक्स मार्केट इलिगल आहे की लिगल? तुम्ही करता का फॉरेक्स मार्केट? मी फॉरेक्स लिगल आहे की इलिगल आहे ह्याच्याकडे न जाता, मी ट्रेडिंग करतो. मी मगाशी जो लॉस ट्रेड दाखवला ते फॉरेक्स मध्येच येत आहे. लिगल इलिगल जाण्यापेक्षा मी ऑडियन्सला प्रश्न विचारेल, काहीच तुम्ही मला सांगा, जर माझ्या घरात जर आम्ही प्युअर व्हेजिटेरियन्स आहेत तर आमच्या घरात काय वाढतंय, आम्ही नॉनव्हेजच्या गोष्टी बोलू शकतो? नाही. कोणी जैन समाजवाले असतील जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत, ते नॉनव्हेजच्या गोष्टी डिस्कस करत असतील? नाही. विचार तरी करत असतील? नाही करत. मग इंडियामध्ये जर इलिगल असेल, ते काही इलिगल आहेच आहे, काही लोकांना नाही पण आवडते, काही लोकांना आहे, याच्यावरती मी नाही जाणार. जर इलिगल असेल तर मला सांगा, मुंबईमध्ये ना दरवर्षी एक्सपो होतो, मनी एक्सपो, जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. यावर्षी पण आहेत, ऑगस्टमध्ये मे बी ऑगस्टमध्ये 28-30 तारखेला आहेत. तिथं दुनियातले बेस्ट फॉरेक्स ब्रोकर्स तिथं काय येतात प्रदर्शनासाठी. जर गुजरातमध्ये लिकर बॅन आहे तर गुजरात गव्हर्नमेंट अप्रुव्हल देते की तिथं मार्केटिंग करा तुम्ही लिकरचा? नाही देणार ना. नाही देणार. मग हे ब्रोकर्स कसं काय आहे, ह्याच्यावर तुम्ही विचार करा. ऑडियन्स तुम्ही पण विचार करा की मग नंतर गोष्ट विचार करा की लिगल आहे की इलिगल आहे. मग जर माझ्या घरात मी बाहेरच्या लोकांना जे गोष्टी माझ्या घरात अलावच नाहीये, नॉनव्हेज एक्झाम्पल घेतलं, माझ्या घरात नॉनव्हेज अलाव नाहीये, तर मी घुसू कशाला देणार? जर घुसलं तर आज एका व्यक्तीला नाद लागेल, एक व्यक्ती खाईल, दुसरा 4थ्या ते 5व्या दिवशी दुसरा व्यक्ती फॅमिलीतला करत खाईल. सिमिलरली तेच आहे. माझे इंटेन्शन तुम्हाला पोचले असतील, ह्याच्याबद्दल मी पुढचं काय बोलणार नाही. अल्गो AI बोट वरती तुमचा ओपिनियन काय आहे? ऑनेस्टली सांगाल, प्लीज सावध राहा, कुठल्याही अल्गो एआयच्या ट्रॅपमध्ये नका फसू. मी माझ्या लाईफमध्ये पण फसलोय, बट एक एक्सपिरियन्स नंतर लोकांना समजतंय. प्रत्येक वेळी स्वतः एक्सपिरियन्स घेणं इम्पॉर्टंट नाहीये, लोकांच्या एक्सपिरियन्सवरनं पण शिकणं महत्वाचं आहे. अल्गो एआय वरती इन्व्हेस्टमेंट मी 100% मेचा खिलाफ आहे. मला ट्रस्ट नाहीये. जो माणूस विचार करू शकतो, अल्गो एआय एक कोडिंग आहे एक प्रकारचा, त्याला जे सांगितलं गेलं, जे कोडिंग केलं गेलं तेच इम्प्लिमेंट करत आहे. मार्केट तसं नाहीये, मार्केट सुप्रीम आहे, डायनेमिक आहे, तो कसंही रिॲक्ट करू शकतो. तर प्लीज जर कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, कोणी एआय बॉडच्या चक्करमध्ये असेल, तर माझं रिकमेंडेशन आहे की प्लीज टॅप नका होऊ. कष्टाचे पैसे अशा ठिकाणी टाकण्यापेक्षा अगेन स्वतःवरती टाका, स्वतःला बनवा. एकदा स्वतः बनला, दॅट्स इट. तुमच्या जर्नीबद्दल आता आम्हाला सांगा. बरेच नॉलेज दिली तुम्ही आपल्या ऑडियन्सला, थँक्यू फॉर दॅट. आणि आता तुमच्या जर्नीबद्दल आम्हाला सांगा. माझी जर्नी ॲक्च्युली ना लहानपणापासून मी 7वीला असताना, 7वीला होतो मी, तेव्हापासून पेपर टाकायचं काम, दूध टाकायचं काम घरोघरी जाऊन, आणि मी फुलांचं काम करायचो. हे माझे 7वीपासून जर्नी स्टार्ट आहे. अरे बाप. फुलं हारबिरं बनवायचो. मग लहानपणापासून एकच गोल होता, जसं म्हणतात ना, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. मला 7वीलाच क्लिअर झालं की मनी इज इम्पॉर्टंट. पैसे खूप महत्वाचे, पैसे कमवायला पाहिजे. मग ज्यासाठी जो धडपड करतोय ते धडपड. मिडल क्लासमध्ये मला एक ड्रॉबॅक खास समजलं की कोणी गाईड करणार नसतं. मग माझ्या जर्नीमध्ये 10वी केलंय. ऑनेस्टली सांगायला 10वी झाल्यानंतर ना मला डॉक्टर बनायचं होता. माझं मी शाळेमध्ये चांगलं होतं, हुशार होतो, पर्सेंटेज पण चांगले यायचे, बनायचं होतं डॉक्टर. मी मग प्लॅनिंग, जसं ट्रेडर बनण्यासाठी प्लॅनिंग लागतं, मी आपलं प्लॅनिंग बनवलं, किती पैसे लागतात, अमाऊंट एक काही लोकांना विचारलं डॉक्टर बनण्यासाठी काय किती वर्ष लागतात, किती पैसे लागतात, एक अंदाज आला.
कोणी बोलले 10 लाख लागतात, कोणी बोलले 30 लागतात. म्हटलं ऐकलं रिजेक्ट. जय महाराष्ट्र. म्हटलं मी त्या गोष्टीपासून लांब राहिलोय. मग सगळ्यात सोपा वेग आहे. मग 2 वर्षाचा कोर्स केला 10वी नंतर. मग काही दिवस त्या फील्डमध्ये काम केलंय. मग ते त्या काही चांगले पैसे भेटत नव्हते. अजून काही दिवस मी मार्केटिंग केलंय. मग तिथून चांगला अनुभव आला. 2-5 रुपये कमवले. मग ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर माझे फ्रेंड्सकडनं मला हे ट्रेडिंगबद्दल माहीत झालं. ट्रेडिंगमध्ये एक गोष्ट मला समजली होती, ट्रेडिंगमध्ये ब्युटी. इथं मला एम्प्लॉईज नाही लागत, इथं मला ऑफिस नाही लागत. इथं फक्त स्वतःवरती म्हणजे स्वतःवरती जर बिलीव असेल तर तुम्ही ट्रेडर बनू शकता. इथं फक्त एकच गोष्ट लागतं. मला आज सुद्धा मी मार्केटमध्ये जातो ना, तर मी गाडीवरती कुठे जात असेल बाहेर, मला ॲक्सिडेंटची भीती नाही आहे. मला भीती जर ॲक्सिडेंट झाला तर माझ्या डोक्याला काय नाही झालं पाहिजे. हात पाय ठीक आहे, मी जिवंत राहिलं बस आहे, माझं हे जिवंत आहे, तर मी पैसे बनवू शकतो. ट्रेडिंगमध्ये फक्त आपलं डोकं लागतंय. हे ट्रेडिंगची ब्युटी हा मला 2022ला समजला. यार हे खतरनाक बिझनेस आहे. याच्यात एकदा जिंकलो ना, गड जिंकलोय ना, मग आपण राजधानी जिंकल्यासारखं आहे. मग तो एक माझा टर्निंग पॉईंट होता. असं बिझनेसमध्ये जसं की डॉक्टर स्किलच लागतंय. भरपूर काही प्रोफेशनल स्किल लागतं, फक्त डोकंच गरज आहे, बाकी कशाची गरज नाही आहे. ट्रेडिंगमध्ये पण सेम आहे. याला डेव्हलप करा, ऑटोमॅटिकली तुम्ही डेव्हलप होणार. माझी ट्रेडिंगची जर्नी, मी स्टार्टिंगला ना बेसिक शिकलोय. मी स्टार्टिंगला डेमो प्रॅक्टिस केला. मी एक युट्यूबवर, मी तुम्हाला खूप चांगला युट्यूबर भेटला बेसिकसाठी. आणि मी आत्ता पण माझ्या स्टुडंट्सला त्याच युट्यूबवरचं मी प्रमोट करतो की भाई तुम्ही यांच्या व्हिडिओज बघा. बघितला व्हिडिओज वगैरे, बेसिक शिकलोय, मग डेमो प्रॅक्टिस केला. मग पुण्यामध्ये आलो, माझ्या फ्रेंड्सला भेटलोय. फर्स्ट डिपॉझिट मी 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलंय. आणि ऑनेस्टली ते 5,000 रुपये मी गणपतीचं सीझन मारून डिपॉझिट केला. फुलांचा सीझन मारून. गणपतीमध्ये चांगले पैसे मिळतात पुण्यामध्येच. मग ते पैसे करून इन्व्हेस्टमेंट केला. अकाउंट वॉश म्हणजे लॉस झाला. तो जो पेन होता 5,000चा, पहिल्या लाईफमध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तो पेन होतो यार, लय खतरनाक पेन आहे इथं. मग त्याच्यानंतर परत डेमो प्रॅक्टिस केलाय. मग एक चूक केली माझ्या लाईफमध्ये. माझं एक लहान भावासारखं आहे, त्याचं नाव नाही कोट करणार मी. माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये तो होकारच असेल, त्याचा खूप ट्रस्ट होता मला माझ्यावरती. डन. मी म्हणलं हे पाहिजे, नसलं तरी तो जुगाड करणार. आणि तो त्यावेळेस पण जुगाड केला. मी त्याला एक 15,000 रुपये अमाऊंट मागितली होती. ते बाबाकडे नव्हते. त्यांनी काय केलं माहिती का, मार्केटमधून तो त्याच्या लेवलला इंटरेस्टने पैसे आणला आणि मला दिला. मी म्हणलं इथं एक अमाऊंट टाकली तर दररोज 500-1000 रुपये येतील. मी तेच फुलांचं काम करायचो, तिथं माझे तेवढेच बनायचे. दुपारपर्यंत मी काम करायचो, 400-500 रुपये बनायचे. संध्याकाळी माझे $10 लॉस व्हायचा. संध्याकाळी विचार करायचा, मी दुपारपर्यंत काम केलं, 500 रुपयाला संध्याकाळी एक ट्रेड घेतला, माझे $10 घुसलेत. मग त्याने जो पण पैसे दिले ते असंच गेला. मग नंतर ते अकाउंट लॉस झाल्यानंतर तिने सांगतेच की मी इंटरेस्टवरनं पैसे आणलेत. मग विचार केला आता दिवाळीलाच होईल जुगाड, पुढचं ब्लेम. मग असंच स्ट्रगल राहिला. मग माझा ऍक्च्युअली ऍडव्हान्टेज काय होता, मध्ये ते एक HFT अकाउंट्स मला सपोर्ट केला. मग मी ज्या ट्रेडरकडे शिकलोय ना, त्यांनी मला महिन्यात 1.5 महिने चांगले पैसे कमवून दिलेत. मग तोच पैसे मी परत पुढच्या कोर्ससाठी इन्व्हेस्टमेंट केला. आवड, क्युरियोसिटी, शिकण्याची आवड यायला चालू झाला जेव्हा तुम्ही आम्ही थोडे जे प्रॉफिट्स बनवायचो ना, तो मी इन्व्हेस्टमेंट केला एज्युकेशनवरती. नो आयडिया, कोणी गाईड करणार नाही, बाई एवढं शिक. मग SMC आज नवीन वाटला, क्युरियोसिटी असते. अच्छा SMC असं ICT युट्यूबवरला तर ICT बघितलं, अच्छा हे ICT पण असतंय. ICT समजलं तर मला एक असतं ना क्युरियोसिटी. चलो म्हणलं ICT जो आपलं बजेटमध्ये येते त्याचा कोर्स शिका. मग असं सिलेक्ट शिकलोय. EMI चा टेस्ट घेतला, EMI चा पण कोर्स घेतला. EMI चा सगळ्यात वाह्यात कोर्स माझ्या लाईफमधला आपली पडोशी कंट्रीमधनंच केलाय. मी नाव नाही सांगणार, लोक जेच करतील. मग एकदम बेकार, ते मलाच नाही समजलं आणि जो शिकवला त्याला पण नाही समजला. मग असं 1 by 1 समजत होतं की यार हे पण शिकलं पाहिजे, हे पण शिकलं. मला मी खूप चांगलं लर्न आहे. जर माझा 10वीला माइंडसेट होता की मला डॉक्टर बनायचं आहे, तर माझं माइंडसेट एक लर्निंग आहे. आत्ता पण मला लर्निंग आहे. इनफॅक्ट मी लॉकडाऊनमध्ये 2 गोष्टी केल्यात. दररोज 7 किंवा 8 तास कमीत कमी मी पुस्तके वाचले. ओव्हरऑल लॉकडाऊनमध्ये मी 60-70 पुस्तके वाचले. सेकंड पॉइंट, दररोज 5-6 तास PUBG पण खेळाय. तर ह्या दोन्ही गोष्टी केल्या म्हणजे मी चांगलं लर्निंग शिकावं आहे.
मग असं ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करता स्मूथलेसला एज आलेला मला 2.5-3 वर्षांतर ट्रेडिंगचा एज आला. स्ट्रगल चालूच होता. ऑनेस्टली सांगेल काही मोठ्यापणाने 2.5 वर्ष मी निगेटिव्ह मध्ये होतो. आता 1 वर्ष किंवा 12-14-15 महिने झालेत तुम्ही कन्सिस्टन्सी पैसे कमवतो. 2.5 वर्ष म्हणजे नाही का प्रॉफिट नाही भेटलेला, मग तुम्हाला कोणता असं पॉइंटला नाही वाटलं का की गिवअप करावं किंवा सोडून द्यावं ट्रेडिंग? हे गॉड गिफ्ट आहे. मी हे इंडस्ट्रीमध्ये आणायच्या अगोदर मी तुम्हाला तो सांगितलं, ब्राह्मणाला विचारलं की भाई मी याच्यामध्ये मला करिअर करायचं आहे, तो मुहूर्त सांग. 15 ऑगस्ट 2022 दुपारी 12 वाजता मी फर्स्ट युट्यूबरचा व्हिडिओ बघितला. ट्रेडिंग काय असतंय, कसं असतंय, बेसिक सगळ्या गोष्टी व्हिडिओ नोट्स काढायचा. मी माझ्या प्रोफेशनसाठी ऑनेस्ट आहे. मला जिंकायचंय, कोणाला प्रूव्ह करायचं नाही आहे मला. कधी गिवअपचं नाही थॉट आला, ऑनेस्टली सांगतोय. नाही, आपण बघतो ना, कारण एवढं 2.5 वर्ष जर आपल्याला प्रॉफिट नसेल भेटत तर एक साधारण कॉमन पर्सन हेच विचार करेल ना, जाऊ द्या तर सोडू द्या, नाही का, आपलं लॉसेस होत आहे. पण तो माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे, फर्म माइंडसेट, नाही का, पॉझिटिव्ह. एक्झॅक्टली. याच्यामध्ये मला फक्त बॅड एक्सपिरियन्सेस वाटतं. एक सिच्युएशन आला बट गिवअपचा नाही वाढला की एक मेडिकल इश्यू आला घरी. त्यावेळेस मेडिकल इश्यूला माझ्याकडे पैसे नव्हते. मी स्ट्रगल केला. किती? 1200 रुपयासाठी. ऍक्च्युअली मोटिवेशन कधी कधी ना, माणूस जेव्हा खाली जातोय ना, जेवढं कसं एक स्प्रिंग असतंय, एक म्हणलं जेवढं त्याला दाबला जातो ना, जेव्हा तो उठल ना ते बाउन्स बॅक देतं. ते प्रेशर केलंच जातं की देवाने पण प्रेशर करतो, टेस्ट करतो, तुझे लायकी आहे का मी तुला देण्यासाठी रेडी आहे, तू तेवढं लायकी तरी बनव. जसं मी बोलत असतो, मी एका ट्रेडमध्ये फंडामेंटल्स मध्ये ट्रम्प बेम बद्दल मला स्टुडंट्स बोलतात, ट्रम्पची लायकी काय, तो खाऊन कोण एक स्टॉप लॉस लावेल माझा, त्याच्यापेक्षा त्याची लायकी काय, टेक्निकली इज सुप्रीम. सिमिलरली देव पण परीक्षा बघतो, प्रत्येक गोष्टीचं परीक्षा असते. तुम्ही पास तरी व्हा. आज IPS बनण्यासाठी UPSC एक्झाम द्यावं लागतात. तिथे इंटरव्ह्यूला तुमचं नॉलेज नाही चेक करत, तुमचं पर्सनॅलिटी. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परीक्षाच आहे ना, परीक्षा पास करा, गिफ्ट भेटणारच आहे आज नाही तर उद्या. तुमचा आतापर्यंतचा हायेस्ट प्रॉफिट आणि हायेस्ट लॉस काय होता? हायेस्ट प्रॉफिट 7 लाखाचा आहे एका ट्रेडमध्ये आणि हायेस्ट लॉस 3 लाखाचा आहे. आता आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. ट्रेडिंग एक स्किल की गॅम्बलिंग? स्किल. 90% ट्रेडर्स फेल होतात, का होतात यामागचं रिझन 1 वर्ड मध्ये? विदाउट प्लॅनिंग, ग्रीडी. ओके. कोर्स घेणे वर्थ आहे का ओव्हर हाईट? ऑफकोर्स वर्थ आहे. ब्रोकरवर ट्रस्ट ठेवावा की डाऊट मध्ये राहावं? डायव्हर्सिफाय, ऑलवेज फंड डायव्हर्सिफाय. फॉरेक्स इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटी की ट्रॅप? ऑपॉर्च्युनिटी. स्मॉल कॅपिटल एक्सक्यूज की एक रिअल प्रॉब्लेम आहे? रिअल प्रॉब्लेम आहे. AI बोट्स फ्युचर की मार्केटिंग गिमिक? मार्केटिंग. ट्रेडिंग करिअर एक फ्रीडम आहे की एक मेंटल स्ट्रेस? फ्रीडम आहे. ओके. धन्यवाद सर, खूप जास्त आम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही ट्रेडिंग विषयी. खूप छान वाटलं मला तुमच्यासोबत गप्पा मारून. ऑडियन्सलाही खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असा हा पॉडकास्ट झालेला आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम, थँक्यू सो मच. धन्यवाद हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान असे पॉडकास्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, आणि हेही सांगा की तुम्हाला कोणते गेस्ट बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, बिकॉज 1 कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. धन्यवाद. भेटू अशाच एका मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.